वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकायमाने संसार हालाहलमोह शांत अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम। आता मगाशी अक्षयनी सांगितलं की बऱ्याच साधकांचा असा प्रश्न होता की नाम आणि ध्यान या साह्याने लवकरात लवकर ईश्वर प्राप्ती कशी होईल। तो त्यांनी थोडासा अर्धवट प्रश्न सांगितला, तसा मूळ प्रश्न नव्हता आला। कारण प्रश्न हाच आहे की खरोखर मी उपासना ईश्वर प्राप्तीसाठी करतो आहे का, हाच मुळात पहिला प्रश्न आहे। प्रश्न असा आला होता बऱ्याच ठिकाणून, म्हणजे खूप ठिकाणी प्रवचनाला गेल्यानंतर अनेक साधकांनी असा प्रश्न विचारला होता आणि तो इतका कॉमन होता की त्याचं कुठेतरी प्रतिपादन योग्य पद्धतीने व्हावं हे लक्षात आलं त्यावेळेला। तो प्रश्न असा होता की नाम घेत असणाऱ्या व्यक्तीने ध्यान करण्याची आवश्यकता आहे का, आणि ध्यान करणाऱ्या व्यक्तीने नाम घेण्याची आवश्यकता आहे का, या दोघांचा परस्पर काही संबंध आहे का। याचं कारण असं असतं की बरेच लोक नामवाले असतात आणि काही लोक ध्यानवाले असतात, परंतु संत मात्र कुठलेच वाले नसतात, ते वाली असतात। वाली म्हणजे रक्षण करते, म्हणजे फक्त नाम घेणाऱ्याचं रक्षण करतात असं नसून प्रत्येकाच्या उपासना मार्गाचंही ते संरक्षण करणारे असतात। त्यामुळे सर्व संतांनी, अगदी सर्व संतांनी मध्यवर्ती साधना म्हणून नाम साधना ही सांगितलेली आहे। म्हणजे भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये विभूती योग, या विभूती योगामध्ये भगवंतांनी ज्या स्वतःच्या विभूती सांगितल्या त्याच्यातल्या 25व्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंतांनी विभूती सांगताना हे स्पष्ट सांगितलं, यज्ञानाम जप यज्ञोस्मी, की यज्ञामध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ जपयज्ञ आहे, म्हणजे नामयज्ञ, आणि त्या नामयज्ञामध्ये मी आहे असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे नामसाधना हा मध्यवर्ती आहे, याचं काय सर्टिफिकेट आपण देण्याची गरज नाहीये, ते आहेच आहे आणि सगळ्या संतांनी ते सांगितलेलं आहे। ज्यांना नामावतार म्हटलं गेलेलं आहे, आत्ताच आपण प्रार्थना म्हटली, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात गेला, जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, त्यांना नामावतार म्हटलं गेलं कलियुगामध्ये। त्या गोंदवलेकर महाराजांनी मध्यवर्ती सूत्र म्हणून नाम साधना सगळ्यांना दिली, त्यात सुद्धा नाम सोपं दिलं, रामनाम हे नाम दिलं, कारण ते सगळ्यात सोपं आहे। अव्याहतपणे अनेक साधक या नाम साधनेला वाहिलेले असतात, वाहिलेले आहेतही, पण तरी देखील प्रचिती येत नाही अशा बऱ्याच लोकांच्या तक्रारी म्हणण्यापेक्षा शंका होत्या। म्हणजे तसे अनुभव सुद्धा आम्ही घेतलेले आहेत। म्हणजे मागे मी एकदा सांगितलं होता एक अनुभव की ठाण्याला प्रवचन झाल्यानंतर नामस्मरणावरती प्रवचन होतं, नवविधा भक्तीमधल्या नामस्मरण भक्तीवरती। तेव्हा ते प्रवचन झाल्यानंतर एका साधारण 10 वर्षाच्या मुलीने येऊन मला प्रश्न विचारला होता की दादा एक प्रश्न विचारू का, म्हटलं विचार। तर तिने असं विचारलं की माझे आजोबा, मी कित्येक वर्ष त्यांना हातात जपाची माळ घेऊन जप करताना बघितलेलं आहे, म्हणजे नाम घेताना। म्हणजे ती 10 वर्षाची होती मुळा, म्हणजे तिला समज आल्यापासून ती बघत असेल, पण तिच्या आजोबांचं वय खूप असल्या कारणाने तिला हे माहिती आहे की एक सलग 50-60 वर्ष ही उपासना करतायत। मग म्हटलं पण तुझा प्रश्न काय आहे, तर ती म्हणाली की इतके वर्ष ते नाम घेत आहेत पण त्यांच्या वृत्तीत काहीही बदल झालेला नाही, ते इतके चिडचिडे आहेत असं त्यांनी सांगितलं। आणि हे बहुतांशी वेळा मलाही अनुभवाला अनेक ठिकाणी आलेलं आहे की जीवा नामाला वाहिलेली आहे असं वाटत असतं त्यांच्याकडे बघून,
पण त्यांच्या व्यक्तिमत्वातनं, त्यांच्या रोजच्या आचरण विचारणातनं, त्यांच्या विहारामधनं तसं कुठेही जाणवत नाही की यांची जीवा नामाला वाहिलेली आहे. ती नामाला वाहिलेली आहे का नामाच्या मागणं कामनेला वाहिलेली आहे, हा शंका निर्माण. याचं मुख्य कारण एकच आहे की महाराजांनी ज्या पद्धतीने नाम घ्यायला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ते घेतलं जात नाही. आणि जे महाराजांनी सांगितलेलं आहे ते मी कळवून घेतलेलं नाहीये किंवा मला समजावून दिलेलं नाहीये. म्हणजे महाराजांचं एक वाक्य आहे, प्रसिद्ध वाक्य आहे, आणि त्या एका वाक्यामुळेच बरीचशी गल्लत किंवा गोंधळ झालेला आहे. पण तो गडबड महाराजांच्या बोलण्यात झालेला नाहीये, आपलं समजून घेण्यात झालेला आहे. महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की नामामध्ये योगाची 8ही अंग येतात, असं त्यांनी सांगितलं. या त्यांच्या एका उद्गारामुळे बऱ्याच लोकांचा गोंधळ उडालेला आहे. महाराजांनी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे, त्याच्यात कुठेही गोंधळ नाहीये. गोंधळ माझ्या समजून घेण्यामध्ये आहे की नामात योगाची 8ही अंग येतात. माणसाचा एक स्वभाव आहे, एक इंग्रजी वाक्य आहे, फार सुंदर आहे ते. द माइंड सीज व्हॉट इट चूज टू सी. मन आणि बुद्धी, मला जे पाहायचं आहे तेवढंच मी पाहतो, पण ज्याला जे सांगायचंय आणि दाखवायचं आहे ते मी पाहायची हिंमत करत नाही, कारण ते मला नको असतं. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो, असं समर्थांनी सांगितलंय. म्हणून समर्थांनी लायसनच दिल्यासारखं लोक ते वाक्य सांगत असतात. समर्थांनी सांगितलंय आधी प्रपंच करावा नेटका, पण हे मला जेवढं हवंय तेवढं मी घेणं आहे. समर्थांना असं अजिबात सांगायचं नाहीये. आधी हा शब्द प्रपंच करण्यासाठी नाहीच आहे, आधी हा शब्द प्रपंच नेटका करण्यासाठी आहे. पण मी त्याचा अर्थ घेताना घेतो आधी प्रपंच करावा, एवढंच समर्थाने सांगितलंय. तो नेटका हा शब्द महत्वाचा आहे, त्याच्यासाठी तो आधी हा शब्द योजलेला आहे, पण मी ते बघत नाही, किंबहुना माझी तशी दृष्टी नाहीये. तसंच महाराजांच्या या वचनाच्या बाबतीत झालेलं आहे की नामात योगाची 8ही अंग येतात असं महाराज म्हटल्यानंतर त्याचा अर्थ असा मी घेतला की नामात योगाची 8ही अंग येतात, त्यामुळे मी फक्त नाम घेतलं की झालं, योगाची काही आवश्यकता नाही. पण असं त्याचा अर्थच नाहीये. त्याचं दुसरं कारण असं आहे, मला योगाची 8 अंग माहिती नाहीयेत, कुणी सांगितलेली नाहीयेत. योग हा शब्द आला की पहिला मोठा गैरसमज होतो, कारण योग म्हटलं की लोकांना हटयोग डोळ्यासमोर येतो. पण इथे ज्या योगाचा उल्लेख महाराजांनी केलेला आहे तो योग राजयोग आहे, हटयोग नाहीये. शरीराला खूप त्रास देणं, उलट टांगून घेणं, मानेपर्यंत वाळूत बसणं, आगीवरती झोपणं, निखाऱ्यावरनं चालणं, असे काय काय योग सांगितले जातात. पण हे योग नाही आहेत सगळे कुठलेही. ह्या सगळ्या अघोरी आणि तांत्रिक उपासना आहेत, त्या हटयोगामध्ये येतात. राजयोगाबद्दल सांगितलेलं आहे. आणि राजयोगाची 8 अंग ही नामामध्ये आहेत असं महाराजांना सांगण्याचं कारण योगाचं मुख्य अंगच नाम आहे हे त्यांना सांगायचं आहे. 8 अंग कुठली योगाची? यम नियम आसन, प्राणायाम प्रत्याहार, धारणा ध्यान आणि समाधी ही योगाची 8 अंग आहेत. आता महाराज असं म्हणतात की ही 8ही अंग नामामध्ये अंतर्भूत आहेत. कसं काय हा प्रश्न पडतो, कारण ह्याच्यावरती फारसं प्रतिपादन कोणी केलेलं नाही. मी एकदा स्वामींना विचारलं होतं की स्वामी नामामध्ये योगाची 8ही अंग येतात असं महाराज म्हणाले, म्हणजे ते कुठल्या अर्थी येतात? स्वामी असं म्हणाले की वास्तविक नाम वेगळं आणि 8 अंग वेगळे असं नाही आहे. नाम साधनाच मुळात योगाचा मुख्य आधार असल्या कारणाने ती 8ही अंग नाम साधनेला पूरक आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत. कुठलीही उपासना करायची असेल तर त्या उपासनेला या 8ही अंगांचा अवलंब करावाच लागतो, हे आपल्या लक्षातच येत. मग त्याच्यावर स्वामी असं म्हणाले की ज्या पद्धतीने नाम घ्यायचं असतं त्या पद्धतीने नाम घेतलेलं दिसत नाही, म्हणून आपल्याला असं वाटतं की त्याच्यात योगाची 8ही अंग येतात. म्हणजे कशी येतात ते कळत. आता कशी येतात नामामध्ये? मुळात काय होतं की आपण जे नाम घेतो ना ते नाम हिशोब निसासारखं घेतो, म्हणून आपल्याला ती 8 अंग कळत नाहीत. म्हणजे जप मोजू नये असं काही कोणाचं म्हणणं नाहीये. अनेक संकल्प केलेले असतात, त्यानुसार लोक नाम मोजून करत असतात. पण संकल्प एका बाजूला आणि उपासना एका बाजूला असते. तुम्हाला मी सांगतो
ईश्वर प्राप्तीसाठी मला नाम घ्यायचं असेल ना, तर ते मोजण्याची आपल्याला काही आवश्यकता नाहीये. म्हणजे कबीरांचा एक सुंदर दोहा आहे की ते असं म्हणाले होते की वो जो मालिक, असं त्यांना म्हणायचं होतं, वो जो मालिक है वो देता बेहिसाब है, मगर मैं अभागा हूं कि उसका नाम भी लेता हूं तो गिन गिन के लेता हूं, असं त्यांनी. याचं कारण असं आहे की मी नाम घेणं महत्वाचं आहे ना, हिशोब तो ठेवेल. हिशोब मी का ठेवला पाहिजे? आणि आपला सगळा कारभार हिशोबी चालतो, त्यामुळे नाम आत उतरत नाही आणि मग त्याची प्रचिती येत नाही. महाराज म्हणतात परमार्थ आणि अध्यात्म हा वृत्ती सुधारण्याचा मार्ग आहे, पण वृत्तीमध्ये जराही पालट झालेला दिसत नाही स्वतःला सुद्धा. याचं कारण नाम आत उतरत नाहीये. का आत उतरत नाही? कारण आत उतरण्यासाठी ज्या अंतरंग मार्गाचा अवलंब करावा लागतो तो मी करायला तयारच नाहीये, त्यामुळे नाम आत उतरत नाही. महाराजांनी सांगितलं अखंड नाम घ्यावं, पण अखंड या शब्दाचा इतका व्यापक अर्थ आहे, आपण त्याचा थोडा स्थूलार्थ बघतो आणि त्या पद्धतीने नाम घेतो. बरं, सगळ्या संतांनी अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने हे सातत्य वर्णन केलेलं आहे, परंतु मी सांगितल्याप्रमाणे त्याचा सगळा अर्थ मी मला हवा तसा घेतो. जसं समर्थांनी सांगितलेलं आहे, खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता, म्हणजे चालता बोलता धंदा करिता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. पण इथे समर्थांनी नाम विसरू नये हा शब्द सांगितलाय, हा आम्ही सोडून देतो. आम्ही फक्त पहिलं लक्षात ठेवतो की खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता, चालता बोलता धंदा करिता. आपल्याला असं वाटतं हे करतानाच नाम घ्यायचं आहे, हे करतानाच नाम नाही घ्यायचं आहे. या सगळ्या कर्मप्रधान कृती आहे, त्यामुळे हे करत असताना नामाचा विसर पडण्याची शक्यता आहे, म्हणून या कालावधीमध्ये नाम विसरू नये असं सांगितलेलं आहे. परंतु एवढ्याने होणार नाही. शिष्य एकांती बैसावे स्वरूपी विश्रांतीस जावे, तेने गुणे धुडावे परमार्थ हा, हे पण समर्थांनी सांगितलंय, ते मी सोडून दिलेलं आहे. कारण एका जागी बसायला सांगितलंय, तीच तर पंचायत आहे. हे सोपं आहे, खाता जेविता चालता बोलता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये, कारण की ह्या सगळ्या कर्मप्रधान गोष्टी आहेत. मी स्वयंपाक करतोय तर त्यावेळेला स्वयंपाकात चित्त असताना एखाद वेळेला नामाचा विसर पडू शकतो, म्हणून अनुसंधानातनं नाम चालू ठेव, त्याच्यासाठी ते सांगितलेलं आहे. पण तेवढंच झाली नाम साधना, अजिबात होणार नाही, प्रचिती बिलकुल येणार नाही. कारण चित्त सारखं बहिर्भूमी आहे. प्रत्येक कर्म करत असताना माझ्या चित्ताचा एक भाग एक अवधान त्या बाह्य कर्मावरती आहे, त्यामुळे पूर्ण अवधान नामावरती जाणार नाहीये. त्याच्यासाठी काय करायला लागेल, दिवसा माझी एक बैठक तरी अशी असली पाहिजे ज्या बैठकीमध्ये मी आसनावरती बसून शांतपणे नाम श्वासावरती घेतलं पाहिजे. शिष्या एकांती व्हायचा, थोडं एकटं होऊन बसलं पाहिजे, थोड्या वेळ करायची ती साधना. अहो कुठे असं 2 तास कुठे बसणार? अरे 2 तास काय, पहिले 20 मिनिटं बसून बघ ना, आणि 20 मिनिटं पहिले निचळ बसून बघ, हलायचं नाही अजिबात. ज्या पोश्चरमध्ये ठरवून बसशील ना त्या पोश्चरमध्ये घड्याळ लावून पहिले हीच प्रॅक्टिस करायची की 20 मिनिटं माझी हालचाल होता का नाही शरीराची. स्वस्त होत नाही, आपल्याला सवय नाहीये. कारण चंचल आहे, मनाचा स्थायी स्वभाव चंचल आहे, त्यामुळे आपण तो इतका स्वीकारून टाकलेला आहे की नाही हो आम्हाला ते काही जमत नाही. पण जमणार नाही असं म्हणून चालणारच नाही, जमवावंच लागेल जर ईश्वराची अनुभूती घ्यायची असेल तर. म्हणून महाराजांनी स्पेसिफिक सांगितलं की नामामध्ये योगाची 8ही अंग येतात, कारण ती 8 अंग जी आहेत ना ती समजून घेतली की कळतं नाम एक्झॅक्टली कसं घ्यायचं आहे. एरवी नाम जरूर घ्या, महाराज सांगतच नाहीत. अनुसंधानात्मक कर्मप्रधान असताना आणि कर्मामध्ये नसताना उपासना म्हणून एका जागी बसून आपण जाता येता दिवसामध्ये घरामध्ये सारखं तोंडात टाकतो की नाही, आपल्याला सवय असते. दाणे खा, शेंगदाणे खा, काजू खा, बिस्किट खा, चिवडाच खा, मध्ये हे खातो. पण एवढं सगळं झालं आता मला जेवणाची आवश्यकता नाही असं आपण करत नाही, कारण की ह्या सगळ्याचा चवीशी संबंध आहे, पोट भरण्याशी आणि अंगी लागण्याशी नाही. अंगी लागण्यासाठी एका जागी बसून 2 वेळचं नीट जेवण जेवावं लागतं, तसं उपासनेचं आहे. जाता येता नाम घेणं हे अंतःकरणाची भूमिका व्यवहार काळात टिकून राहावी याच्यासाठी सांगितलेलं आहे. पण नाम जर का अंगी लागायला हवं असेल, प्रचितीच्या प्रांतात न्यायचं असेल तर ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, एका जागी बसून नाम घ्यावंच लागेल. नाही तर 50 वर्ष होऊ देत, लोकांना त्याचाच गर्व असतो.
म्हणजे जे विसरण्यासाठी साधना करायची तेच वाढीस लागतं. रोज 50 माळा झाल्याशिवाय मी जेवत पण नाही असं सांगतो कशाला ऍडव्हर्टाईज. तू 50 माळा घे तर 100 माळा घे, तू जेवत नाही देवत त्याच्याशी भगवंताला काही घेणं देणं नाही. अहंकार वाढीस लागतो. उपासनेचा एक अहंकार असतो आणि तो अहंकार वाढीस लागला की नाम फक्त वैखरीवरती राहतं. काही असो त्यांचं सतत तोंड हलत असतं असं लोक म्हणतात. त्याचं कौतुक करून घेतात लोक. अरे त्याचं कसलं कौतुक? ते नाही हल्लं तरी आत नाम चाललं पाहिजे. नाम उतरतं आतमध्ये. महाराज असं म्हणायचे, नाम घेण्यापासून सुरुवात होते उपासनाची, की नाम घेतो आहे, हे नाम घ्यायचं आहे, नाम घेतो आहे, नाम होत आहे, इथपर्यंत प्रवास द्यावा लागतो. नाम होत आहे हा श्वासावरच्या नाम जपाचा प्रकार आहे, ज्याला अजपा जप असं म्हणतात. जिथे बाह्य कुठल्याही गोष्टीवरती नाम अवलंबून राहत नाही, सतत आतमध्ये श्वासाशी संबंधित होऊन गेलं असतं. पण श्वासावरती नाम घेण्यासाठी पहिले श्वासावरती नाम घेणं म्हणजे काय हे कळलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी योगाची 8 अंग काय ती कळली पाहिजेत. कारण त्याच्यामध्येच ही साधना अंतर्भूत केलेली आहे. आणि मग लक्षात येतं की नाम इतकं सोपं वाटतं पण ते तितकंच सोपं नाहीये हे लक्षात येतं. असं वाटतं सोपं आहे ना. एक आकडाच ठरवून टाकतात लोक, 60 माळा दिवसाच्या झाल्या, एकदा झाल्या माळा की झालं, मग काय त्याच्यानंतर काय, मग आम्ही काही करायला मोकळे. बरं 60 माळा रजिस्टर झाल्या महाराजांकडे, तुम्ही बघा आता काय ते तेवढं मला मिळालं पाहिजे 60 माळ्यात. त्याच्याने साधना अनुभूतीच्या प्रांतात जात नाही. वाणी तीक्ष्ण असते आपली, ती मृदू व्हायला पाहिजे. नामाचा पहिला परिणाम असतो की चित्त अतिशय शांत होत जातं. ते जर होत नसेल तर समजायचं माझं नाम चुकतं आहे. नाम चुकतंय म्हणजे नामाची प्रक्रिया चुकते आहे. आता योगाची जी 8 अंग सांगितलेत ना, त्यातलं पहिलं यम, दुसरं आहे नियम. टेन्शन येते एकदम, बापरे आता काय करायला लागेल. काहीच करायचं नाहीये, रोजच्या जीवनामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करायला लागतं. ते यम आणि नियम आहेत. मॉडर्न लँग्वेज मध्ये त्याला रूल्स अँड रेग्युलेशन्स असं म्हणतात. आता यम नियम, यम काय, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे 5 यम आहेत. आणि शौच, संतोष, ताप, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे नियम आहेत. यम आणि नियम, त्यापैकी हे 5ही यम, 5 यम आणि 5 नियम हे अंगीभूत करावेच लागतात. एखादा म्हणे मी नाहीच करणार, साधना कधीच फलद्रूप होणार नाही, कारण ते बेसिक गोष्टी आहेत. यम अहिंसा हा पहिला यम आहे. अष्टांग योगातल्या यम याच्यातला अहिंसा हा पहिला यम आहे. नाही ना, अहिंसा वगैरे आम्हाला काय जमणार, असं करताच येणार नाही. कारण अहिंसेचा अर्थ काय, सिंपल अहिंसेचा अर्थ सांगितलेला आहे. मनानेही इतरांना सुख देण्याचा सतत भावात राहणं. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरांनी व्याख्या केली आहे, मनानेही इतरांना सुख देण्याच्या भावनेमध्ये आणि भावात राहणं याला वास्तविक अहिंसा असं म्हणतात. कायेनी नाही, वाचेनी नाही आणि मनानेही नाही, तिन्ही पातळीवरती कुणाबद्दलही, स्वतःपासून इन्क्लुडिंग सेल्फ, कुणाबद्दलही वाईट भावना मनामध्ये न येऊ देणं, अशी अंतःकरणाची स्थिती, त्याला अहिंसा असं म्हणतात. अकारण हिंसा न करणे. साधनाला हे उपयुक्त नाहीये, आवश्यक आहे. दातोट खाऊन लोक नाम बी मिळणारे बघितलेले आहेत. आता असं नाम फळणार नाही कधी, कारण आतमध्ये सगळं धडधड धडधड चाललेली असते, पण ते दिसता कामा नाही. म्हणून मग हातात जपाची माळ घेऊन अजिबात नाम फलद्रूप होणार नाही. कारण पहिला यम आहे तो अहिंसा. अंतःकरण हे अहिंसेकडे वळलंच पाहिजे, म्हणजे आपण बावळट होतो असा अभिप्राय बिलकुल नाही. अंतःकरण हे इतकं तरल अवस्थेमध्ये पाहिजे की माझ्या मनामध्ये कुणाबद्दलही, कोणीही, माझा हितचिंतक असू दे, शत्रू असू दे, कोणी, माझ्याकडनं त्याच्याबद्दल काहीही वाईट विचार मनात येणार नाहीत. कारण अंतःकरण जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत नाम अंतःकरणामध्ये स्थिरावत नाही, सारखं सुटतं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, कैसे होत आहे नामस्मरण, नामा माझी होते विस्मरण. काय पहिला यम आहे तो अहिंसा. दुसरा काय, सत्य.
खरेपणाला धरून राहणं. आता ह्याच्यामध्ये काय कठीण आहे? थोडक्यात खरेपणाला धरून राहणं एक त्याचा अर्थ आहे की खोटं न बोलणं, उगाच खोटं बोलून काहीतरी करू नये. एका महाराजांना ना एकाने प्रश्न विचारला होता. आपल्या विषयाचं नावच काय आहे की महाराजांचं योग अंतर्भूत नाम सौंदर्य, आणि ते सौंदर्यच आहे. कारण की महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी जे जे प्रतिपादन केलेलं आहे ना ते अतिशय सौंदर्यपूर्ण पद्धतीने केलेलं आहे, खुबीनी. पण लोक सुद्धा काय बनेल असतात. त्यांनी एकाने महाराजांना काय प्रश्न केला, तुम्हाला महाराज व्यवहारामध्ये थोडीशी लबाडी करावी लागते, त्यांनी स्वतःच सांगितलं. तर थोडी लबाडी करावी का, असं त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला. त्याला वाटलं महाराज म्हणतील कर, मी आहे तुझ्या पाठीशी. कारण महाराजांनी सांगितलंय तू फक्त नाम घे, बाकी सगळं मी सांभाळतो. काय सांभाळणार, काय मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट घेतलाय महाराजांनी आपला, की एकदा मी तुम्हाला अनुग्रहित केलं त्यामुळे आता काय माझा मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे, माझी सून, माझा जावई, माझं प्रपंच, माझी नोकरी, माझा आजारपण सगळं तुम्ही सांभाळायचं. तुम्हीच म्हणालाय तुम्ही नाम घ्या, मी सगळं सांभाळतो. सगळं म्हणजे प्रपंच नाही. योगक्षेमम वहाम्यम, भगवंताचा ह्याच्यातला क्षेम ह्याचा अर्थ प्रपंच नाही, क्षेम ह्याचा अर्थ स्थिरता. शिष्याची साधना स्थिर होण्यासाठी जे जे काही प्रयत्न शिष्याचे कमी पडतात त्यावेळेला ती साधना स्थिर करण्यासाठी मी ती करतो. योगक्षेम वहाम्यम असं सांगितलेलं आहे. मी त्याचा अर्थ घेतला की महाराज करतील, सगळं सगळं करतील, मला प्रपंच पण तोच करतील. त्याने विचारलं महाराजांनी त्या अनुषंगाने की सांगा आता व्यवहार आहे, काय करणार, व्यवहारात धंदा आहे माझा, थोडीशी लबाडी करावी लागते, करावी का? महाराज म्हणाले नाही. एका शब्दात पहिले उत्तर दिला, लबाडी करावी का? नाही. दुसऱ्यांनी आपल्याला फसवू नये आणि आपला नुकसान होऊ नये एवढं चतुर असायला हरकत नाही, पण लबाडी करू नये असं महाराज. आता जर का मी नाम साधक आहे, नाम घेतो आहे, पण एकीकडे मी असं स्वतःला सांगतोय नाही थोडंसं काय करणार ना, आता व्यवहारामध्ये म्हटल्यानंतर थोडंसं वर खाली होणारच आहोत, चालतंच. नाही चालणार. इतकीशी पण अशुद्धता अंतःकरणात चालत नाही जर माझी उपासना प्रचितीच्या प्रांतात जायला हवी असेल तर. गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्याला सांगितलं आनंदाला की म्हणे या चित्तशुद्धी झाल्याशिवाय अंतःकरणामध्ये साक्षात्कार होऊ शकत नाही असं ते म्हणाले. त्याच्यावरती आनंद असा मला की नाही पण एकदम पूर्ण चित्तशुद्धी कशी होणार ना, थोडंफार राहणारच, तेव्हा हे चालणार नाही, अजिबात चालणार जराही चालत नाही. तर तेव्हा अहो नाही हे शक्य नाहीये ना, थोडी तरी चित्तात अशुद्धी राहणारच, तेव्हा नाहीच चालत ना. पण राहणार हे कारणच नाहीये, राहणं चालणारच नाहीये, जराशी पण नाही, त्याला ते पटाला तयार नाही. ठीक आहे, गौतम बुद्ध म्हणाले की जाऊ दे आपण त्याच्यावर नंतर बोलूया, आता मला तहान लागले, तू जरा पाणी घेऊन ये. म्हणून त्याने त्याला एक हांडा दिला, म्हणजे माठ दिला मातीचा, आणि ह्याच्यात पाणी घेऊन ये. तो पाणी घेऊन आला, त्याने ते पाणी ओताला सांगितलं, त्याने ते पाणी ओतलं, तो माठ घेतला हातामध्ये आणि बारीक दगड घेतला आणि त्या माठाला असं बारीक छिद्र पाडलं, एक छिद्र फक्त, आणि त्याला मला जा आता पाणी घेऊन ये. त्याला प्रश्न पडला का आज काय मी आधी आणलेलं पाणी ओतून दिलं आणि आता छिद्र पाडतात आणि पाणी आणता, असं कसं पाणी आणता येईल? ते मला नाही आणता येणार पाणी, तुम्ही छिद्र पाडले ना, घेऊन ये म्हणे पाणी, पूर्ण माठ भरून ये आणि एकही थेंब पाणी वाया जाता का म्हणे. तर ते मला असं कसं तुम्ही छिद्र पाडलंय त्याला? आता ते नाही पण एवढंच छिद्र पाडलंय ना, मोठं कुठे भोग पाडलंय मी, एवढंच छिद्र पाडलंय ना, तेवढं चालेल, तेवढं पाणी तू आणू शकतोस. तुम्हाला नाही पाणी आणेपर्यंत ते झिरपत झिरपत ते भगदाड पडेल आणि माठ फुटेल. तेव्हा नाही, गौतम बुद्धवाले नाही, एवढंच छिद्र पाडलंय त्यामुळे पाणी घेऊन ये. त्याच्यावर तुम्हाला की नाही आणता येणार. तेच ते मला मी सांगतोय, चित्तात इतकी पण अशुद्धता चालत नाही, नाहीच चालत. अनुभव हवाय ना, ईश्वराची भेट घ्यायची ना, राम प्रत्यक्ष भेटावा असं वाटतोय ना राम नामातनं, हे पहिले मला वाटतंय का तपासून बघायला पाहिजे आपण, की मी नाम घेतोय कशासाठी. ज्योतिषांनी सांगितलंय की तुमचे 1.5 कोटी नाम पूर्ण झाला ना तर पत्रिकेमधला लग्नाचा ग्रह शुद्ध होतो. अमुक कोटी झाला ना की हे त्रास होतात की नाही त्याच्यात संतांना काही बोलायचं नाही. महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, सद्गुरूंचा अनुग्रह आल्यानंतर पत्रिका उचलावी, गुंडाळून ठेवून द्यावी. कारण अनुग्रह झाल्यानंतर शिष्याचे ग्रह सद्गुरूंच्या मर्यादेने चालतात, इच्छेने चालतात, त्यांचं कामच संपून जातं आपल्या पत्रिकेतलं. मग मी कशासाठी किती जप केल्याने काय होणार आहे? तू नाम घे ना, महाराजांनी सांगितलंय, ते सांगतात तसं घे. अंतःकरणामध्ये हिंसा ठेवू नकोस, खरेपणाला धरून ठेव, लांड्या लावाड्या करू नको. हा एक अर्थ
सत्य याचा, आणि दुसरा खरेपणाला धरून ठेव म्हणजे जे जगातलं अंतिम सत्य आहे म्हणजे ईश्वरी तत्व, त्याला धरून ठेव, बाकी काही नाही. सत्य. पुढे ते म्हणतात अस्तेय. आता अस्तेय म्हणजे चोरी न करणे. काय काय असं वाटतं की हे कशाला आपल्याला सांगतात, आम्ही काय चोर बीर होत का, चोऱ्या बिऱ्या आम्ही कुठे कराल, आम्ही चांगली माणसं आहोत, आम्ही काय चोऱ्या करत नाही, आम्ही अस्तेय अवलंबलेलंच आहे. अस्तेय अवलंबलेलं आहे म्हणजे आम्ही चोऱ्या करत नाही म्हणजे आम्ही अस्तेय नाही आहोत. चोरी करणं हा त्यातला एक भाग आहे. अस्तेय, स्तेय या शब्दाचा अर्थ घेणे असा अर्थ आहे, प्राप्त करणे, घेणे. स्तेय, स्तेय म्हणजे फक्त चोरी करणं नाही. अस्तेय काहीही न घेणे. काहीही न घेणे म्हणजे काय, त्यांना असं सांगायचंय माझ्या वाट्याला जे जे काही येईल, जे जे काही प्रामाणिक प्रयत्नाने ईश्वराचा प्रसाद म्हणून माझ्या वाटेला येईल, ते स्वतःच्या आवश्यकतेपुरतं स्वतःजवळ ठेवून जास्तीचं इतरांना देण्याची वृत्ती अस्तेय. तुकाराम महाराज होते ना, ते एकदा कीर्तन करत होते त्यांच्याच देऊच्या देवळामध्ये पांडुरंगाच्या. तर काहीतरी धावपळ झाली, गोंगाट झाला, म्हणून काय झालं तर एक जण सांगायला आला. तर काय लोकांना समजत नाही, तुकाराम महाराज कीर्तन करतायत वेदीवर बसून, तिथे येऊन तर त्यांना हलवून, ओ महाराज थांबा 2 मिनिटं थांबा. म्हणजे 2 मिनिटं हा शब्द माझा आहे त्यांचा, की थोडं थांबा. काय झालं माले, तुमची म्हैस चोरीला गेली. आता तिथे कीर्तनात महाराजांनी अशी गुण केली, जाऊ म्हैस गेली चोरीला. आता ह्यांना एवढं टेन्शन झालं, काय महाराजांची म्हैस चोरीला गेली. एक तर त्यांची परिस्थिती त्या काळामध्ये एकदम खालती आली होती, त्यात त्यांच्या सासऱ्याने त्यांना ती म्हैस दिलेली होती. आधी ती सासूरवाडची म्हैस एकच, त्यात ती चोरीला गेली. आता आली पंचायत, पण तुकाराम महाराज शांत होते. मग ह्या लोकांनाच काय वाटलं, ते म्हशीचा शोध घेतला, त्या चोरांचा शोध घेतला, ती म्हैस परत मिळवली, ते चोराला आणलं, बेदम मारलं. पहिले आपली वृत्ती, पहिले हात साफ करून घेऊ, कारण समर्थ म्हणतात तसे आपण असतो. घरच्या घरी खाई दाडा, बाहेर दिन बापुडा, ऐसा जो वेडा बुडा तो एक मूर्ख. घरामध्ये सगळे एकदम जमदग्नी असतात, बाहेर एकदम शेपूट घातले. त्याचा बेदम मारून घेतला आणि मग आणला तुकाराम महाराजांच्या समोर मारून, की हा तुमचा चोर होता, आता ह्याला तुम्ही शासन करा. आता काय दगड शासन करा, त्याला एवढा मारलेला होता, शासन करा. तुकाराम महाराज मला सोडून द्या, त्याला एका झटक्यात माले सोडून द्या त्याला. एवढं आश्चर्य वाटलं लोकांना. अहो त्यांनी म्हैस चोरली होती तुमची, मुळात ती मिळाली होती परत, त्यामुळे आता जे चोरलंय ते मिळालेलं होतं, त्यातून त्याला मारून झालेलं होतं, ते मला सोडून द्या. का सोडून द्या, म्हणजे चोर येतो, त्याला काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे. महाराज माले अजिबात शिक्षा करता येणार नाही, कारण चोराने चोरी केली तर त्याला शासन करता येत नाही, कारण जातीपाशी धावे जातं असं ते मानले. आता तुकाराम महाराज स्वतःला असं म्हणतायत जातीपाशी जावे जातं, म्हणजे त्याची जात चोर आहे आणि मी पण चोरच आहे, त्यामुळे एका चोराने दुसऱ्या चोराकडे चोरी केली, त्याला शासन काय करणार असं महाराज मानले. त्याच्यावरती कोणालाही काही कळलं नाही की काय म्हणताय तुम्ही. त्याच्यावर महाराज असं मानले की ती म्हैस मुळात माझी नाही, ती माझ्या सासऱ्याने दिलेली आहे. त्या म्हशीचं दूध आम्ही रोज काढतो आहे, ते स्वतः ग्रहण करतो आहे आणि उरलेलं विकतो आहे. ही गीतेच्या दृष्टीने चोरी आहे, कारण मला जे काही प्राप्त झालेलं आहे ते ईश्वरी कृपेने झालेलं आहे, त्याच्यातला थोडासा भाग मी इतरांना वाटून मग ग्रहण करणं, याला अस्तेय असं म्हणतात. आता आपण विचार केला पाहिजे आपण कशी वागतो. असं हातचं राखून देण्याची आपल्याला सवय असते. पुढे ते असं म्हणतात ब्रह्मचर्य, सगळ्यात मजेशीर भाग. मजेशीर काय माहितीये का, ब्रह्मचर्य म्हटलं की वेगळंच चित्र डोळ्यासमोर येतं. ब्रह्मचर्य म्हणजे काय, लग्न न करणं. लग्न होत नाहीत म्हणून बरीच लोक लग्न करत नाहीत, लक्षात घ्या. माझे गुरु असं म्हणायचे की लग्नाच्या मंगलाष्टकामध्ये शुभमंगल सावधान असं प्रत्येक मंगलाष्टकानंतर म्हटलं होतं, पण शुभमंगल सावधान हा शब्द कानावरती पडल्यानंतर खरोखर सावध झालेला जगातला एकमेव पुरुष म्हणजे समर्थ रामदास स्वामी, बाकी कोणी नाही. बाकी सगळे बेसावत असतात, सावधान सावधान म्हणून पण मानाची पुढे असं ते गमतीने आले. म्हणजे काय विवाहच कुणी करू नये असं वगैरे नाहीये, असं काही नाही, हा व्यक्तिगत भाग असतो. पण ब्रह्मचर्य म्हणजे लग्न न करता राहणं म्हणजे ब्रह्मचर्य नाही. लग्न केलेल्याही माणसाने ब्रह्मचर्य पाळायचं असतं, लग्न न करणाऱ्या माणसाने ब्रह्मचर्य प्रत्येकाने पाळायचं असतं. आणि ज्याला ज्याला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे, ज्याचं नाम ईश्वर प्रचितीपर्यंत पोचावं असं वाटतंय, त्यांनी ब्रह्मचर्य पाळायलाच पाहिजे.
मग ब्रह्मचर्य म्हणजे काय? ब्रह्मचर्य याचा अर्थ अंतःकरण जास्तीत जास्त काळ ब्रह्मभावामध्ये राहणं आणि ठेवणं, आणि तसं राहण्यासाठी स्वतःला यथायोग्य करत राहणं, याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. मनामध्ये जास्तीत जास्त कामना कशा येणार नाही, मी कामनेपासून अंतःकरण कसं बाजूला राहील, सारखं माझं 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 ह्याच्यापासून चित्त कसं लांब राहील, हे सतत प्रयत्नशील असणं, याला ब्रह्मचर्य असं. बाकी अनेक गोष्टी, इथे बाकीच्या गोष्टींबद्दल भगवंतांना म्हणायचंच नाहीये, कारण हे अष्टांग योग भगवंतांनी सांगितलेलं आहे गीतेमध्ये. त्यांना काही सांगा, आता एखादा मनुष्य ते ब्रह्मचर्य म्हटलं की लोकांना वाटतं की काम वासनेच्या अधीन न होणं. अधीन न होणं वगैरे हा फार लांबचा भाग आहे, कारण की निसर्ग आपल्यापेक्षा मोठा असतो. मर्यादेमध्ये सुख उपभोग भोगत राहणं आणि मर्यादेपेक्षा त्याला सोडून देणं, ही जी अंतःकरणाची धारणा किंवा क्षमता असते, त्याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहणं, देहासक्त राहणं, त्याला अब्रह्मचर्य असं म्हणतात. ह्यातनं बाजूला होणं ब्रह्मचर्य. पुढे ते म्हणतात अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे म्हणजे नाही, परिग्रह म्हणजे संग्रह करणं, अपरिग्रह म्हणजे कुठल्याही गोष्टीचा संग्रह न करणे. आता असं लोक म्हटले की अहो आता मी प्रपंचात आहोत, संसार आहे, असं सगळ्या गोष्टींचा संग्रहच करायचं नाही, घे की सगळं टाकून दे, असं नाही करताय. संसाराला अनेक गोष्टी लागतात, तुम्हाला काय कळणार, आम्हाला विचारा, असं लोक म्हणतात. मग एखाद दिवशी दिवाळीच्या आधी माळा झाडाला काढल्यानंतर भरपूर गोष्टींचा ग्रह केलेला दिसतो, आणि मग त्या दिवशी अपरिग्रह करण्याची वृत्ती होते की हे टाकून देऊ, ते टाकून देऊ, आणि नंतर पुन्हा ते वर्षभर जमा केलं जातं. असं यांना काही म्हणायचं नाहीये इथे. तर तुमचं तुम्ही बघा, असं संत म्हणतील तुम्ही काय जमा करायचं, कारण आपण काय काय जमा करतो ह्याची यादी जर मी सांगितली तर आपण डोक्याला घातलं. आपण डायरेक्ट असे एकनाथ महाराज वगैरे आपण काय काय नावं घेतो त्यांचे, आम्ही संतांचे बोही आहोत वगैरे. अरे बोही वगैरे लांबची गोष्ट रे, त्यांच्या सर्कलमध्ये पण आपण गेलोय की नाही अजून पत्ता नाहीये. तर बोही होणं रे फार पुढची गोष्ट आहे. ते एकनाथ महाराजांकडे ना पैठणला एकदा खूप पाऊस पडला होता, खूप धुवाधार पाऊस पडला, पाणी बिणी साचलं, आणि रात्री नेमकी कोणतरी वाटसरू गावामध्ये शिरले आणि ते चुकले रस्ता, त्यात पाणी साचलं होतं. तर गावामध्ये काही टवाळखोर लोक होते, त्यांनी त्यांना सांगितलं की एक काम करा, इकडनं पुढे जा, तिथे वाडा आहे एकनाथ महाराजांचा, त्यांच्याकडे जा, कारण ते खूप धर्मपरायणे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची फार आवक जावक चांगली करतात, त्यांच्याकडे तुम्ही जा. थोडक्यात त्यांना त्यांची फजिती करायची होती, कारण एवढ्या रात्री पाऊस बिऊस पडल्यानंतर हे काय त्यांचं आदरातिथ्य करणार आहे, म्हणून ते गेले तिकडे. ते दार वाजवलं, एकनाथ महाराजांनी दार उघडलं, त्यांना कळलं अशी पावसात भिजलेले कोणतरी आहेत, थंडीने कुडकुडत आहेत. ते म्हणजे काय कुठनं आला, ते सांगितलं सगळं की असंच आहे. ठीक आहे म्हणाले, तुम्ही आत्ता माझ्याकडे थांबा, तुम्हाला मी आंघोळीला गरम पाणी देतो, थोडी वस्त्र देतो, कोरडे व्हा, तुम्ही उपाशी असाल तर मी तुम्हाला थोडे 2 घास जेवायला देतो, असं त्यांनी सांगितलं. आणि आज जाऊन पत्नीला सांगायला गेले की असं असं आहे, तर त्यांच्यासाठी चुलीवरती गरम पाणी करायचं आहे आणि थोडा भात टाकायचा, त्याच्यावरती जराही कपाळावर आठी नाही. काय यांना सुचतं, कोण कोण येतं रात्री अपरात्री, यांना काय असं काही नाही. त्यामुळे मी लगेच तयारी करते, फक्त एक गोष्ट मला आणून द्या, कारण की पाऊस पडल्यामुळे चुलीमधलं जे सरपण आहे ते सगळं ओलं झालेलं आहे, त्यामुळे चूल पेटवता येणार नाही, मला कोरडं सरपण फक्त द्या, मी सगळी तयारी करते. आता एवढा पाऊस पाणी साचलेलं, घरात जे काही अंगणात ठेवलेलं सरपण होतं, जो लाकूड फाटा होता तो सगळा भिजलेला होता, त्यामुळे चूल पेटणार कशी. काही क्षणाचा विचार एकनाथ महाराजांनी केला नाही, आतमधनं फरशी आणली आणि त्यांच्या बाहेरच्या दिवाणखान्यामध्ये एक चंदनाचा सोफा दिवाण होता, त्याचे त्यांनी 4 तुकडे केले, त्याचा फाटा केला आणि ते बायकोला सरपणामध्ये त्या ह्याच्यात घालायला लागलं, चुलीमध्ये, की हे घाल, चंदनाचा आहे लक्षात. अहो काय कळतं की नाही, असं वेळा हलाय की काय नवरा वाजा, असं काही ते माले नाही, ते शांतपणे घेतलं. आणि ते एक लक्षात घ्या, संतांच्या सगळ्या कृती या अनुकरणीय नसतात, त्याचा भाव समजून घ्या. म्हणजे आपण एकनाथ महाराज झालोय म्हणून असं घरात करायला गेलं तर आपल्याला घराच्या बाहेरच जायची वेळ येईल. त्यांचा भाव लक्षात घ्या त्याच्या मागचा, की त्यांनी ते सगळं टाकलं. अपरिग्रह कसा असतो, आपण काय करतो ह्याच्यावरनं, आपण एखाद्याला समजा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये वड्या दिल्या ना नारळाच्या, तर वड्या देतात, लोक सांगतात त्या वड्या काढून डबा फक्त परत द्या. आपली सगळी उपासना त्या डब्यावडी असते, फक्त डब्यात. आपण इतके आसक्त आहोत आपण. अपरिग्रह ही खूप मोठी गोष्ट आहे. काहीही संग्रह न करणं म्हणजे कुठल्याही भौतिक वस्तूंचा तर नाहीच नाही, अनावश्यक सगळ्या काढून टाका, पण त्याही पेक्षा अंतःकरणामध्ये
नको त्या स्मृतींचा संग्रह न करणं हे अपरिग्रह आहे. कोण मला काय बोललं अशी लिस्टच असते आपल्याकडे, फक्त आपण कागदावर लिहित नाही, एवढंच फक्त बघून घेईन, मला पण मिळेल संधी, असं ते सगळ्या संध्या आम्ही शोधत असतो आणि सगळं असं आतमध्ये चालू असतं आणि एकीकडे आमचं नाम चाललेलं असतं. काय ढिम्म परिणाम. मग ती संधी आली की बरोबर सगळं धडाधड उफाळून बाहेर येतं. अपरिग्रह. आता लक्षात घ्या, हे योगाच्या 8 अंगांपैकी ह्या पहिलं जे अंग आहे यम, त्याच्यामधले ही उप अंग आहेत. आता हे मी अवलंबलं नाही तर नाम कसं होणार फलद्रूप. माझा काही संबंध नाही अष्टांग योगाशी. अरे संबंध काही नाहीये, हे अवलंबावंच लागेल. हे आचरणाशी संबंधित आहे. हे मी कसंही वेडावाकडं वागीन पण मी नाम घेईन, कारण नाम घेतलं की महाराज सांभाळणार आहेत, अजिबात सांभाळणार नाहीत. सद्गुरु कृपा काय अशी सहज होत नाही. आपण कृपेची व्याख्या पण इतकी बोथट आणि इतकी पातळ करून टाकलेली आहे की ती कृपा म्हणजे काय कळत नाही. आता अचानक पावसला जाण्याचा योग आला आणि आल्यानंतर काय प्रचिती, माझी हरवलेली सायकल सापडली. अरे महाराजांची कृपा. भावनिक पातळीवरती आपल्या जीवनामध्ये जे जे काही चांगलं घडतं ती माझ्या सद्गुरूंची कृपा आहे असं मला वाटणं हे भावनेच्या पातळीवरती जरूर योग्य आहे, पण ही कृपा नाही. मला एक महाभाग भेटला होता 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो गोंदवलेला जातो दरवर्षी. तसंच गेला होता. 5-6 दिवसानंतर मला भेटला आणि आमची चर्चा झाली. तर म्हटलं जाऊन आलास का गुरुपौर्णिमेला. म्हटलं खूप गर्दी असते ना गोंदवल्याला. तुम्हाला अरे खूप गर्दी असते गुरुपौर्णिमेला, खूपच गर्दी असते. त्याने सगळं वर्णन केलं. पण त्याला काय सांगायचं होतं नंतर तुम्हाला, नाही मला तुला एक गोष्ट सांगायची, काय महाराजांची प्रचिती आली मला. महाराजांची प्रचिती याला आली होती आणि तो ती सांगणार होता आता की प्रचिती काय आली मला. आता एवढा आनंदाने तो सांगतोय. म्हटलं सांग. वास्तविक नियम असा आहे, अशी प्रचिती कधी सांगायला जाऊ नये, कारण त्यांनी अहंकार वाढीच लागतो. ती आपल्या जवळ ठेवावी, ती आपल्या आनंदासाठी असते, पण ती सांगण्याची एक खुमखुमी असते. प्रचिती आली. प्रचिती काय प्रचिती आली. त्याने असं सांगितलं की एवढी गर्दी होती, मला रिझर्वेशन मिळालं नाही, त्यामुळे मी तिकिटाच्या लाईनीत उभा राहिलो. इंद्रायणी एक्सप्रेसने तो गेला होता. इंद्रायणी एक्सप्रेसला उतरून तिकडनं तो गोंदवल्याला जाणार होता. पण अजिबात रिझर्वेशन नव्हतं, तुडुंब गर्दी. त्यामुळे काय केलं, तिकीटच नाही काढलं. म्हटलं जाऊ दे, महाराजांचं नाव घेतलं आणि तसाच चढलो डब्यामध्ये. एकीकडे मनात होतं की तिकीट काढलं नाहीये, नेमका टीसी आला तर काय करायचं. पण काय सांगू तुला, टीसी समोरनं आला, त्यांनी माझ्या आजूबाजूच्या लोकांना तिकीट विचारलं पण मला विचारलं नाही. शेवटी मी पुण्याला विदाऊट तिकीट उतरलो. काय महाराजांची कृपा आहे. प्रचिती. अशी प्रचिती कधीही येणार नाही, कारण असत्याने वागणाऱ्याच्या मागे सद्गुरू कधी उभे नसतात. लक्षात ठेवा. जर खरंच महाराजांची प्रचिती आली असती ना तर सगळ्यात पहिले सगळ्यांना सोडून टीसीने यालाच पकडला असता. लक्षात ठेवा. आणि उतर खाली सांगितलेलं असतं. असत्याचा मार्ग अवलंबून सद्गुरूंकडे जाता येत नाही आणि त्यांची कृपा संपादन करता येत नाही. आणि एवढ्या कारणासाठी महाराज नाही आलेले की तुम्ही विदाऊट तिकीट फिरा आणि महाराज सांभाळत बसतील. तुम्ही नाम घ्या, मी सगळं सांभाळतो, तुम्ही कसेही वागा, मी सांभाळतो. बिलकुल सांभाळणार नाही. त्यामुळे हे यम नियम महत्वाचे आहेत. मला जर का साधना करायची, मला जर का ते अनुभूतीच्या प्रांत, किती वर्ष मी नाम घेणार आहे, माझा हक्क आहे की मला ती प्रचिती आली पाहिजे. अहंकाराने नाही, पण भावनेच्या पातळीवरती साधक म्हणून माझी ती इच्छा आहे की ज्याचं नाम मी घेतो आहे त्याची प्रचिती मला यायला हवी, त्याचा स्पर्श अंतःकरणाला यायला हवा. त्याच्यासाठी जे करायला लागेल, काय कठीण आहे. 5 यम सांगितले. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. जीवन संतुलित कसं करायचं, पुढे ते नियम सांगतात. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे सुचिता. वागण्या बोलण्यातली सुचिता आणि शरीराची सुचिता. स्वच्छ असलं पाहिजे. माणसाने मी परमार्थी आहे म्हणून कसा तरी गबाळा राहीन, वाटेल तसा राहीन, अजिबात चालणार नाही. समर्थाने सांगितलंय, वेश असावा बावळा परंतु अंतरी असाव्या नाना कळा. सगट लोकांचा जिव्हाळा मोडूची नये, पण वेश असावा बावळा, गबाळा नाही. बावळा म्हणण्याचं कारण काय, त्यांचं साधं असावं, दिखावा नाही. दिखावा नाही, साधं असावं. मला माझा पोशाख माझ्या साधनेला उपयुक्त असावा. मला जर का एका जागी बसून ध्यानाला बसायचंय, नाम घ्यायचंय, आसनावरती बसून जीनची पॅन्ट, घट्ट टी शर्ट, टाईट फिट वगैरे असं घालून
बसता येणार नाही. भगवंताला राग येईल. भगवंताला काय राग यायचा, तू कपडे घालून बस, तसाच बस, काही गरज नाही त्याची. तुला अडचण होईल ना, तुझं लक्ष लागणार नाही, त्यावेळेस त्याला साजेस राहा. आमचे स्वामी असं म्हणायचे की असं प्रवचनाच्या वेदीवरती बसून टी शर्ट, गॉगल, जीन्सची पॅन्ट वगैरे किंवा टाय बी लावून असं प्रवचन ठीक आहे, करायला हरकत काही नाही, पण ते कसं वाटेल, करणाऱ्यालाही तो भाव निर्माण होणार नाही, ऐकणाऱ्या म्हटलं विदूषकच दिसतोय हा माणूस. साजेस असावं. स्वामीशी छान मजा करायची. ते असं म्हणायचे की असं प्रवचनाला ज्ञानेश्वरीवरती बसलेलं आणि असं बोलता बोलता प्रवचन करायचं, समजा केस असे मागे असे सारखे करत असेल तर ते कसं वाटेल. असं म्हणाले आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि ते म्हणाले तुला काही करायची चिंता करायची गरज नाही, तुझी आधी सोय नाही. सांगण्याचा भाग असा आहे की माझं वागणं बोलणं साजेसं असायला पाहिजे. म्हणजे मी परमार्थी आहे हे लोकांना कळलं पाहिजे म्हणून तसा पोशाख अजिबात नाही. माझ्या अंतःकरणामध्ये आसक्ती निर्माण होणार नाही अशी कुठलीही कृती मी करणार नाही. त्यासाठी पोशाख सुद्धा साधा ठेव, देखणा ठेव. तुम्ही सगळ्या संतांकडे बघा, ते असे कुठे गवाळे मरगळलेले, डोळे असे पांगलेले त्यांचे वगैरे, असे काही कपाळावर जे आठ्या, असं कुठला फोटो आहे का? गोंदवलेकर महाराजांचा फोटो दाखवा बरं असा की हातात जपाची माळ आणि अशी मरगळल्या घेतोय आपलं नाम, असं कुठेच नाहीये. त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला प्रसन्न वाटतं, अशी त्यांची प्रसन्नता असते. त्यांच्याकडे पाहत राहावं असं वाटतं. काय महाराजांनी वेश केलाय तुम्ही बघा, महाराजांचे अनेक फोटो उपलब्ध आहेत. पण असं काय विशेष जो वेश आहे तो अतिशय साजेसा आहे त्यांना. मग आता आम्हाला लग्नाला जायला लागतं, आम्ही काय गबाळा जाऊन तू बसतो सांगितलेलं आहे. तिथे दागिने घालायचे नाहीत का? महाराजच म्हणायचे दागिने हा प्रदर्शनाचा भाग आहे, पण आपली गल्लत होते. प्रपंचात प्रदर्शन आहे आणि परमार्थात दर्शन आहे. आम्ही उलट करतो, प्रपंचात काहीच नाही आणि परमार्थात प्रदर्शन, की अजिबात परमार्थ साधत नाही. माझे गुरु एकदा ते त्यांच्या साधक अवस्थेमध्ये असताना एका ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम होता. तर ते प्रवचन करणारे जे होते त्यांना नेण्या आणण्याची जबाबदारी स्वामींवरती होती, कारण की ते उत्कृष्ट ड्रायव्हर होते, त्यांच्याकडे कार होती, म्हणून त्यांना आणायची जबाबदारी स्वामींवरती होती. तर स्वामी त्यांना आणायला गेले, तर ते सगळं आवरून बिवरून त्यांचं ते लवाजमा घेऊन खालती आले आणि खाली कारमध्ये बसणार तेवढ्यात ते मला 5 मिनिटं माधव मी आलो जाऊन असं म्हणून ते वर गेले. पुन्हा 5 मिनिटं मारले आणि 20 मिनिटं आलेत नाहीत. आणि 20 मिनिटांनी आले तर स्वामींना कळलंच नाही की का गेले, जसे गेले तसेच खालती आलेत, काय असेल वैयक्तिक कारण. मग त्याच्यानंतर पुढे कार्यक्रम झाला वगैरे सगळं झालं. पुन्हा स्वामी सोडायला गेले. सोडायला गेल्यानंतर तो त्यांचा असिस्टंट होता, त्याला कुतूहलाने स्वामींनी विचारलं की अरे एवढा वेळ त्यांना मगाशी गेला, काही त्रास बीस झाला होता का त्यांना अचानक? नाही त्रास नव्हता झाला. मग त्याशी मध्येच 20 मिनिटं का गेले होते, काहीतरी राहिल्यासारखं? नाही काय झालं का, त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ होती, ती त्यांच्या बनियांच्या आत गेली होती, ती त्यांना दिसायला पाहिजे होती बाहेर, ती ऍडजस्ट करायला वरती गेले होते. याला प्रदर्शन म्हणतात. मी नामी आहे असं दिसलं पाहिजे लोकांना. दिसलं नाही, माणसाने नामी दिसायला नाही पाहिजे, नामी असायला हवं. असं खेदाने सांगा असं वाटतं. याचं कारण काय होतं, ह्यानी आपणच आपल्या साधनेची दिशाभूल करतो आणि आपल्या साधनेची चेष्टा करण्याची संधी समोरच्याला देतो आणि नंतर आम्ही तक्रार करतो की हल्ली कुणाला कशाचं काय नाही, लोक टिंगल करतात, तू करायला देतोस टिंगल. साधनेची भीड बाळगू नका, पण साधनेचं प्रदर्शन पण ठेवू नका. अरे ह्या गुप्त साधनं आहेत, माझ्या आतल्या आत होण्यासारख्या साधनं आहेत. आपल्याकडे गोमुखीमध्ये हात घालून जप करण्याची पद्धत सांगितली जाते. ती गोमुखीमध्ये हात घालण्याचं कारण 2 आहेत. एक, माझं स्वतःचं लक्ष मेरू मण्यावर जाऊ नये याच्यासाठी आहे. करण्याचं नाम घेताना सुद्धा कसं असतं, आला का आला का आला का आला का आला का आला का आला का. तर माझे स्वामी म्हणायचे राम आला का नाही, मेरुमणी आला का, असं होतं. कारण का, तर ती काउंट करायची असते आणि ती उलटी करायची असते माळ अशी लगेच. काहीतरी उपाधी, अरे महाराजांनी उपाधी रहित सगळ्यात सोपं साधन दिलं आपल्या हातामध्ये, नाम. पण मला ते नको असतं, मी त्यालाही उपाधी आणि कर्मकांडामध्ये आणतो. ती उलटी करायची का, सुलटी करायची का, तो मेरुमणी वरती पाहिजे का, 11वाच पाहिजे का, 108च पाहिजेत का, 100 चालत नाहीत, त्याला राग येईल रामाला, 8 कमी आहेत. अरे नाम घे ना, तू करू नये असं नाहीये, पण ह्याच्यात लक्ष कशाला आहे तुझं? तुळशीची माळ चालेल का, रामनाम रुद्राक्षावर घेतलेलं चालेल का, स्फटिकावर घेतलेलं चालेल का? अरे कबीर सांगतात, कबीरा माला काटकी बहुत जतन का फेर, माला सास उसास की जामे गाठ ना मेर.
एवढी शंका कशाला आणतो? जाऊ दे ना, एक श्वासाची माळ तुला भगवंतानी दिलेली आहे, अव्याहत, ज्याला मेरुमणी नाही, ती थांबत नाही, तिची मोजदाद करता येत नाही. श्वासावरती नाम घे. श्वासावरती नाम घेणं यालाच योग अंतर्भूत नाम असं म्हणतात. कारण योग हा श्वासाशी संबंधित आहे आणि नाम जेव्हा श्वासाशी संबंधित होतं तेव्हा ते योग अंतर्भूत होतं. आणि या अर्थी योगाची 8ही अंग त्याच्यामध्ये महाराज जे सांगतात ना की ती 8ही अंग त्याच्यामध्ये येतात ना. शौच, संतोष. शौच म्हणजे स्वच्छता. जशी शरीराची स्वच्छता तशी चित्ताची स्वच्छता. मग चित्ताची स्वच्छता कशी करायची ते आधी सांगून झालं, अहिंसा या पद्धतीने. चित्तामध्ये वाईट विचार नाही. दुसरं ते सांगतात संतोष. संतोष म्हणजे अंतःकरणाची श्रीमंती प्राप्त करणं. याची सुंदर व्याख्या महाराजांनी केलेली आहे सोप्या भाषेत. ज्याच्या अंतःकरणातलं हवेपण संपलं तो अंतःकरणाने श्रीमंत असं महाराज म्हणायचे. हवेपण, माझं 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 माझं, मी हा कधी घातक नाहीये, माझं हे घातक आहे. कारण मी हा अस्तित्वाशी संबंधित आहे आणि अस्तित्वाशी संबंधित असलेली जाणीव जेव्हा व्यक्तिमत्वाशी संबंधित होते तेव्हा ती माझे या स्वरूपामध्ये जाते. हे माझं आहे, हे सगळं माझं आहे. अरे काय माझं माझं आहे? माझे माझे म्हणतोसी परंतु शरीर तुझे नव्हेसी. कशावरती माझं माझं करणार आहे? ज्याच्या माध्यमातून करतोस ना माझं माझं, ते पण तुझं नाहीये. विचार, तुझ्या इच्छेने चालतं का? हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पांग पाखडी तव हे सरे, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अरे तू काय कसला गर्व करणार आहे? माशीचे पंख हलतात ना त्याच्यापेक्षा कमी क्षणात देह सोडून जावं लागेल. माझं माझं ऐसे म्हणायची काय तुझं आहे? देह सुद्धा तुझा नाहीये. हवा तेवढ्या वेळ ठेवता येत नाही, काही करता येत. आपल्याला इच्छा असते, आपण सगळं म्हणतो, सगळ्यांना असं वाटत असतं मी अमरपट्टा घेऊन आलेले सगळ्यांना. ते तिथे जाताना फक्त स्मशान वैराग्य प्राप्त होतं. तिथे चितेवरती एखाद्याला चढवलं की जे बरोबर गेलेले असतात त्यांना थोड्या वेळ वाटतं फक्त की आता काय माणसाचा काय भरोसा नाही हो, असं लोक चर्चा करतात. अरे माणसाची तुझा पण भरोसा नाहीये, तू काय एकटा वेगळा आहेस का काय? काफील असतो आपण. हे काय त्यांना नकार घंटा नाहीये, त्याने आपल्याला सावध केलेलं आहे ना. संतोष, अंतःकरणात संतोष ठेव ना. सारखं माझं माझं, काही प्राप्त करू नको असं नाहीये, पण माझेपणा किती आहे? सारखं माझं आहे माझं. तुझं काही नाही. चालले शरीर कोणाची सत्ते कोण बोलवी ते हरिविण, वृक्षाचेही पानं हाले त्याची सत्ता, राहिली ती अहंता तेणे गोडी. तुझ्या इच्छेने काय होतं? श्वास तरी चालतात का आपल्या इच्छेने? चालतात हेच खूप आहे. फुकट आहे, त्याचा मेंटेनन्स तू करत नाही, त्याचं भाडं तू घेत नाही, त्यांनी प्रत्येक श्वासाचा हिशोब मागितला असतं. म्हणून आपल्याला श्वासाची किंमत नाही. पुढे ते असं म्हणतात तप. तप म्हणजे काय? तापणं. स्वामी असं म्हणायचे तपाचा परिणाम तापणं नसून निवणं आहे. तप म्हणजे साधनेमधली सातत्यता. कडक उपास. आज गुरुवार आहे, काही खाणार नाही, तर कुणी सांगितलं? ज्ञानेश्वर महाराज असू देत, तुकाराम महाराज असू देत, समर्थ असू देत, आणली उपवास किंवा काहीही न खाता उपवास या सगळ्याला विरोध करतात. असलं काहीही करायचं नाही. साधकाकडनं हे अभिप्रेत नाही, कारण हे अध्यात्म नाही. नरदेह मोठे घबाड, वरकड देह हे काबाड. हे मोठं घबाड आहे नरदेह. हे ह्या मानव देहामध्ये आल्यानंतर हे सगळा कौतिक सोहळा आहे. त्यामुळे त्याला टिकवता आलं पाहिजे, त्याचा रिस्पेक्ट करता आला पाहिजे. त्याचे चोचले पुरवू नका, पण त्याचा अपमान पण करू नका. असा काही नियम आहे? काही न खाता मी साधना केली तर भगवंताच्या दारात माझं वजन थोडं रिस्पेक्ट वाढेल, साधक आहे असं काही नाही. तुझ्या अंतःकरणाच्या धारणेवर अवलंबून आहे. कशाला शरीराला त्रास देतो? तू हा शरीरात ते न पिडावे. माऊलीने सांगितलेलं आहे तुम्ही व्रत वैकल्यू न करावे, शरीरात ते न पिडावे, दुरी केव्हा न वेचावे, तीर्थासी गा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात अजिबात शरीराला त्रास देऊ नका. उगाच काहीतरी उपवासाच्या नावाखाली काहीतरी करत बघायचं, मग डोकी दुखतात, धरतात, पित्त वाढतं. मग लोक काय काय सांगतात, पहाटे उसून डोळे मिटून नाम घ्यायला ध्यानाला बसलं ना होत नाही हो, डोकं दुखतं. डोकं दुखतं काय? स्वामी म्हणायचे आहे म्हणून दुखतंय. किमान तेवढाचा परिणाम आहे, कळलं आम्हाला आहे असं देवा. पण तसं नाही आहे, काहीतरी चुकते प्रक्रिया तुझी. रात्री किती वाजता झोपतोस त्याच्यावरती सकाळचं डोकं दुखणं न दुखणं अवलंबून आहे. पहाटे उठल्यावरती. रात्री काय खातोस त्याच्यावरती सकाळची साधना अवलंबून आहे. रात्री 10 पाव
2 पावभाजीचे प्लेट, 6-7 गुलाबजाम, पुलाव, सार, जेवण होतं बंद. सकाळी ध्यानाला बसायचंय. एवढं सगळं रात्री ग्रहण झालं की सकाळी रजोगुण आणि तमोगुण ड्युटीवरती लागतात लगेच. मग लोक असं गजर लावून झोपतात दिपतात. माझी 6ची बैठक ठरलेली आहे आणि मग गजर वाजला की तो गजर बघतात, 6 वाजले बंद करतात, अर्धा तास झोपत होतं. कसं होणार आमचं? संतोष तयार असलं पाहिजे साधनेसाठी. तयार. फुटो हे शरीर, तुटो हे मस्तक, तरी नामाचा रंग सोडवू नये. पण तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, याचा अर्थ काय? मुद्दाम फोडून घ्या असं नाहीये. त्यांना असं सांगायचंय, अगदी शारीरिक व्याधी जरी निर्माण झाली तरी नाम साधना इतकी सोपी आहे की त्याही काळामध्ये पडल्या पडल्या का होईना श्वासावरती नाम घेता येतं. त्या अर्थी ते सांग की असं काळच नाहीये की मला नाम घेता येणार नाही, फक्त ते समजून घे. त्याच्यासाठी ही 8 अंग सांगितले. संतोष, स्वाध्याय, अंतःकरणामध्ये ज्ञानाची तहान सतत जागृत राहील आणि ईश्वराचे विचार मनामध्ये येतील अशा पद्धतीचं वाचन करणं, याला स्वाध्याय असं. सकाळी उठल्या उठल्या महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, टीव्हीचे चॅनल्स अजिबात बघू नका रे. नाही नाही, जगात काय चाललंय ते आम्हाला कळलं पाहिजे. तुला कळून काय होणार आहे? तुला विचारून जग चालतं का? घर चालतं का बघ तुझ्या विचारून? ते कळतं सगळं. त्याच्यासाठी काही विशेष वेळ द्यायची गरज नाही. बरं, आता तर आपल्या हातातच सगळं दिलेलं आहे, त्यामुळे काही सगळं कळतं. सकाळी उठल्यावर काही नाही, प्रभातेमध्ये रामचिंतित जावा, पहिला स्वाध्याय. वैखरीनी पण नाही, पुढे वैखरी, राम आधी वदावा. अरे उठल्या उठल्या पहिलं डोळे उघडल्यावर पहिलं काय स्मरण असतं प्रत्येक माणसाचं? एक बाई होत्या, त्यांचं ऑपरेशन ठरलं, पोटाचं मेजर ऑपरेशन होतं. डॉक्टरांनी काय केलं, ऑपरेशन करायला लागेल सांगितलं आणि घाबरवून टाकलं. म्हणजे त्यांची ती स्टाईल असते. ते म्हणाले की म्हणे नातेवाईकांवर बोलवून घ्या, कारण ऑपरेशन फार खुशार आहे, टेबलावरतीच काही झालं तर त्या ऑपरेशन ज्याचं त्या पण घाबरल्या बाई. बापरे, आता काय गेलंच, म्हणजे आता काय सांगता येत नाही. डॉक्टर म्हणे नाही, अशी शक्यता असते म्हणून मी सांगितलं. आता काय तयार झाल्या, ऑपरेशन तर करायलाच लागणार आहे. मग त्यांना ॲनेस्थेशिया दिल्या, भूल दिली, त्याच्यानंतर ऑपरेशन झालं. सुदैवाने ते ऑपरेशन यशस्वी झालं. डॉक्टरांनी बाहेरून नातेवाईकांना सांगितलं की धोका टळलेला आहे, ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे, त्या थोड्या वेळाने शुद्धीवरती येतील. एक साधारण ठराविक काळ जो असतो ॲनेस्थेशियाचा, तो झाल्यानंतर त्या शुद्धीवर यायला लागल्या. त्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांची जी पहिली भावना होती, ते माझं ऑपरेशन यशस्वी झालं का नाही झालं ही नसून मी आहे, ही पहिली धारणा होती. कारण सगळा संबंध माझ्या असण्याशी आहे, जाणीवेशी. म्हणून समर्थांनी सांगितलं की जाणीवेशी संबंध आहे ना, मग डोळे उघडल्यानंतर जी पहिली जाणीव मला असते ना, मी आहे, ती जाणीव ज्याच्या स्वरूपाने येते ना, तो राम आहे, आत्माराम. पहिलं त्याचं स्मरण कर. प्रभाते मनी रामचिंतित जा, पुढे वैखरी राम आधी वदावा. मग नंतर वैखरीने नाम घे. उठता उठता ओम रामकृष्ण हरी श्रीराम जय जय राम, पहिले ह्याचा उच्चार कर. वाणीला पहिले नामामध्ये ठेव. कारण एक ना सायकोलॉजी आहे, तुम्ही सकाळी सकाळी जे मनामध्ये आणता ना, ते दिवसभर चालू राहतं. सकाळी उठल्या उठल्या अजून चहा तयार नाहीये, झालं, दिवसभर तो चहात राहतो आतमध्ये. मग तुम्ही सोपं उदाहरण सांगतो. तुम्ही सकाळी उठल्या उठल्यावरती एखादं गाणं ऐका, चांगलं गाणी शोधायला लागतात आता. गाणं ऐका, थोडंसं ऐका आणि सोडून द्या. नंतर दिवसभर अजिबात ऐकायचं नाही. तुम्ही ऑब्झर्व करा, नकळत बॅक ऑफ द माइंड, कॉन्शियस लेवलवरती ते सतत गुणगुणलं जातं आपल्याकडनं. कारण ते पहाटेच्या वेळात ऐकलेलं असतं. कारण पहाटेच्या वेळामध्ये अंतःकरणाची क्षमता, ग्रहण शक्ती कमालीची तीक्ष्ण असते. तो त्यावेळेला जे ग्रहण करतो ना, ते धरून ठेवतो. म्हणून समर्थ सांगतात, ते धरून ठेवण्यासाठी पहिलं रामाचं चिंतन कर, की दिवसभर ते धरून ठेवेल, आतमध्ये प्रसन्नता होईल. मग उठल्या उठल्या अशा कपाळावर आठ्या काय असं काही. ते मी ना एकदा अक्कलकोटला गेलो होतो आणि तिथे अशी ना स्वामींची वचनं लिहिलेली होती असतात. तर तिथे स्वामींची स्पेसिफिक वाक्य आहेत आणि ती भन्नाट आहेत. स्वामींचं बोलणं थोडं कडक होतं अक्कलकोट स्वामींचं. त्यांची काय काय वाक्य आहेत. एक वाक्य होतं की माणसाने बैलासारखं राबावं, पोटाला लागेल तितकंच खावं, अशी त्यांची वाक्य आहेत. त्यातलं एक छान वाक्य मी वाचलं होतं, ते म्हणजे कधीही उठल्या उठल्या आळशी माणसाचं तोंडही पाहू नये. हाली पंचायत, आळशी माणसाचं तोंड पाहू नये. मी म्हटलं पण आपल्याला कसं कळणार कोण आळशी आणि कोण नाहीये ते. मी खूप विचार केला त्याच्यावरती. मी शेवटी स्वामींना विचारलं, म्हटलं स्वामी, अक्कलकोट स्वामींचं असं वाक्य आहे
की उठल्या उठल्या आळशी माणसाचं तोंडही पाहू नये. पण हे घेणार कसं, कारण आपल्याला कसं कळणार की आपल्या समोर येणारी व्यक्ती आळशी आहे का नाही, त्याचं तोंड पाहायचं का नाही. तेव्हा अरे सोपं आहे. म्हणलं काय सोपं आहे. तेव्हा स्वामी काय म्हणाले, उठल्या उठल्या आळशी माणसाचं तोंडही पाहू नये, याचा अर्थ उठल्या उठल्या आरशात पाहू नये असं आहे. हे तर बोल नाही जनासं, हे अवघे आपण असं समर्थ म्हणतात. हे आपल्यासाठी आहे. तसं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. स्वाध्याय सकाळी उठल्या उठल्या ईश्वराचं नामस्मरण करावं. दासबोधामधली एखादी ओवी वाचावी, ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी वाचावी, तुकाराम महाराजांच्या अभंगातला एखादा अभंग वाचावा, जे माझ्या आवडीचं आहे ते तुम्ही प्रयोग करून बघा. याला अध्यात्मशास्त्र असं म्हटलेलं आहे. शास्त्र याचा अर्थ सायन्स, आणि जिथे सायन्स येतं तिथे एक पक्की प्रोसिजर असते, प्रक्रिया असते. हा सगळं प्रक्रियात्मक अंग आहे साधनेचं. कुठल्या कुठल्या काय आज काय कार्यक्रम आहे, उद्या कुणी बोलवलंय, कुठे जायचं, काही यादी करू नकोस. प्रभातेमध्ये रामचिंतित जावा, त्याला स्वाध्याय असं म्हणतात. पुढे ते म्हणतात ईश्वर प्रणिधान. तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान ही जी अष्टांग योगातल्या नियमामधले 3 नियम आहेत ना, त्यांनी क्रियायोग साध्य होतोय, लक्षात ठेवा. लोकांसाठी क्रियायोगाची दीक्षा घेतली. क्रियायोग म्हणजे असं वाटतं काय, क्रियायोग म्हणजे तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान ह्या 3 गोष्टी आचरणामध्ये आल्या की जो योग प्राप्त होतो त्याला क्रियायोग असं म्हणतात. कारण इथे काहीतरी करायचं आहे सारखं, क्रिया, प्रक्रिया अशी आहे. ईश्वर प्रणिधान, नामामध्ये ईश्वर सापडावा, नामामध्ये असलेला अंतर्भूत ईश्वर, त्याची प्रचिती मला माझ्याच आतमध्ये यावी, या धारणेनी उपासना करत राहणं, याला ईश्वर प्रणिधान असं. की नाम घेताना मला ईश्वर प्राप्त व्हायला पाहिजे. मी रामाचं नाम घेतोय कशासाठी, राम प्राप्त होण्याचं. याच्या पुढे मग मुख्य अंगांना सुरुवात होते. यप, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. हे सगळं आपण नंतर बघू, कारण ते एका याच्यात बघता येणार नाही. पण यम नियम हे नामाला अंतर्भूत नाही आहेत का, आहेत ना. हे सगळे वागण्या बोलण्याचे नियम आहेत, हे अंतर्भूत आहेत. महाराजांनी ना एक सुंदर वाक्य सांगितलेलं आहे. ते वाक्य जर का लक्षात आलं तर आपलं नाम आतमध्ये उतरायला क्षणाचाही अवलंब लागणार नाही. पण ते माझ्या लक्षात येत, महाराजांनी खुबीने सांगितलं. ते असं म्हणाले की आपण जे नाम घेतो ना ते आपण आपल्या कानाने ऐकत जावं, आणि हीच ध्यानाची प्रक्रिया आहे. ध्यान म्हणजे काहीतरी वेगळं नाहीये. जे तू नाम घेतोयस त्या नामाच्याच आधाराने एका जागी बसून नाम घे. त्यावेळेला मात्र हातात जपाची माळ घेऊ नकोस, कारण की आतमध्ये जायचं आहे तुला, तुझ्या स्वजवळ जायचं आहे, जिथे प्रत्यक्ष ईश्वराची अनुभूती येणार आहे. तिथे जाण्यासाठी बाह्य कुठल्याही गोष्टीवरती अवलंबून चित्ताला देऊ नकोस. त्यामुळे आतमध्ये जाण्यासाठी आता स्वस्थ बस, श्वासावरती नाम घे. श्वासावरती रामनाम घेता येतं, पण रामनाम श्वासावरती कसं घ्यायचं आपल्याला माहिती नाहीये, कारण ते सद्गुरूंकडनं शिकून घ्यावं लागतं. श्वासावरती रामनाम घेताना श्वास घेताना रा आणि सोडताना म असं म्हणायचं असतं. पण ते म्हणायचं नाहीये, ते श्वासावरती धरायचं आहे. कारण श्वास काय घ्यावे लागत नाहीत की आता आम्ही 15 मिनिटं श्वास घेणार आहे, म्हणजे मग आधी काय करत होतास. श्वास घ्यावे लागत नाही, ते असतातच. त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. अवधान, आता अवधान एकले देईजे, एकलं अवधान. फक्त आता काही नाही, आता मी नाम घेणार एका जागी बसून, माझं सगळं अवधान नामावरती असलं पाहिजे. पण होत नाही, कारण चित्त चंचल आहे, ते क्षणात धावतं इकडे तिकडे. म्हणून महाराजांनी सोपी क्लुप्ती सांगितली की तू नाम घे आतमध्ये, वैखरीने घेऊ नकोस. मनात नामाचं स्फुरण ठेव, पण त्याच्याकडे आपले कान दे. तू जे नाम मनात घेतोयस ना ते स्वतःच्याच कानाने ऐक. आपली गल्लत अशी होते, मी जे नाम घेतोय ते इतरांनी ऐकावं असं आपल्याला वाटत असतं. त्यांना कळलं पाहिजे हा नाम घेता, अरे ते दाखवू नकोस रे, आत घे. स्वस्त स्वस्त श्वास चालू आहे, प्रक्रिया आहे, सोपी आहे, फार काही नाही. त्याच्यासाठी पहिले काय करायला लागतं ते का, एक वेळ ठरवायची की ह्या बैठकीमध्ये ही माझी नामाची बैठक आहे. गुरुदेव रानडे असं म्हणायचे की नेमाची बैठक रोज व्हायला पाहिजे. नेम या शब्दाचा अर्थ नाम आणि ध्यान एकत्रितपणे करणं, याला नेम असं म्हणतात. आणि त्याला ते बैठक म्हणायचे, नेमाची बैठक व्हायला पाहिजे. बैठक म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात तसं, ठाईच बैसोनी, एका जागी स्वस्त बस, निचळ एक जागा ठरव. कुठे बसायचं, घरामध्ये सुचिरभूत अशा जागेवरती बस, स्वच्छ ठिकाणी बस. पाटावरती डायरेक्ट बसायचं नाही. का नाही बसायचं, तर पाठ हा कडक सरफेस आहे, त्याच्यावरती डायरेक्ट मी जर बसलो तर थोड्या वेळाने पायाला मुंग्या येतील आणि मग सगळं लक्ष ते पायाकडे. म्हणून मऊ आसनावरती बसायचं, एखादा गादीच्या मऊ घालून त्याच्यावरती कॉटनचं एखादं वस्त्र घालायचं, त्याच्यावरती बसायचं.
किंवा आसन असेल केलं आसनावरती बसावं, किंवा चक्क गादीवरती बसावं, जमिनीवर बसू नये, अति उंच बसायचं नाही, एकदम खाली बसायचं नाही. नात्युच्छ्रितम नाती नीचम चैला अजिन कुशोत्तरम शुचौ उदेशे, असं भगवद्गीता सांगते. शुचौ उदेशे प्रतिष्ठाप्य स्थिर आसन मात्मनः. स्थिर आसनावरती बस. फोमच्या गादीवरती बसून थोडा एकदा असा होतोय, एकदा असा. ट्रेनमध्ये जाताना ध्यान, वेगळंच ध्यान देईल. बसमधनं कारमधनं जाताना आपल्याला ध्यानच होणार नाही. इतके वर खाली होऊ आपण सांगितले. ध्यान ही एका जागी बसून करायची गोष्ट आहे आणि नामाच्या सहितच ध्यान करावं लागतं. ध्यान करण्यासाठी नामाचाच आधार घ्यावा लागतो. फरक लक्षात घ्या. नाम साधना ही रात्र आहे आणि ध्यान साधना ही मध्यरात्र आहे. आणि या दोघांच्याही पलीकडे ज्ञानाची म्हणजे प्रचितीची पहाट आहे. आता एखादा साधक म्हणेल की नाही माझ्या आयुष्यात मध्यरात्र होताच कामा नये, रात्रीनंतर एकदम डायरेक्ट पहाट, असं कसं होईल? संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र, पहाट हा क्रम आहे. त्या क्रमानेच ते जाणार. एखादा म्हणेल नाही डायरेक्ट मध्यरात्र, रात्र मित्र काय डायरेक्ट मध्यरात्र, असं कसं होईल? नाम, ध्यान, अनुभूती, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. नाम ज्या वेळेला वैखरीमधनं बाजूला होऊन माळ बाजूला ठेवून ज्याला आत श्वासावरती उतरतं त्यावेळेला ध्यानाची प्रक्रिया अपसूक सुरू होते. पण त्याच्यासाठी मला दिवसामध्ये वेळ काढून थोडं वेळ बसून नाम घ्यायला पाहिजे. एरवी हातात जपाची माळ घेऊन आपण जरूर नाम घ्यावं, कारण की ते समर्थांनी पण सांगितलेलं आहे. पण ह्या सगळ्या व्यतिरिक्त एक काळ असा असला पाहिजे की ज्या काळामध्ये मी काहीही हातात घेणार नाही, कशावरती अवलंबून राहणार नाही, कुठलाही अभंग नाही, स्तोत्र नाही, पोथी नाही, काही नाही, फक्त श्वासावरती नाम. 10 मिनिटं अनुभव घ्या, मग तुम्हाला कळेल नामाची ताकद काय आहे. एक्झॅक्टली नाम काय परिणाम साधतं हे तेव्हा कळतं. शांत बसायचं. श्वास येत असतात, जात असतात, आपलं कधी लक्ष त्याच्याकडे नसतं, आपल्याला कळत नसतं. आपण आता बोलतोय, ऐकतोय, तेव्हाही श्वास चालू आहेत, पण आपल्याला कळतंय कुठे, वेगळेपणाने जाणवत नाहीयेत. त्याच्यासाठी अवधान द्यावं लागतं. म्हणून डोळे मिटून स्वस्थ बसायचं, श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं. लक्ष केंद्रित करायचं म्हणजे काय? श्वास काय दिसत नाही, असं डोळे बिळे चकण्या करून काय बघायचं नाहीये. शांत डोळे मिटायचे. श्वास येतच असतात. थोडं शांत बसलं ना की वृत्ती कमी होतात, शरीर स्थिर अवस्थेमध्ये येतं. मग सगळं लक्ष पहिले श्वासाकडे द्यायचं की श्वास येतो आहे, जातो आहे. श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली की श्वासाची गती मंदावायला लागते. श्वासाची गती मंदावली की वृत्ती ज्या असतात ना येणाऱ्या त्यांची संख्या कमी व्हायला लागते. आणि श्वासाची गती मंदावली की येणारा श्वास आणि जाणारा श्वास हा वेगळेपणाने आपलाच आपल्याला अनुभवता येतो. त्याच श्वासावरती नाम ठेवून द्यायचं असतं की श्वास घेताना रा, सोडताना मू. पण हे असं वैखरीने करता येत नाही, हे धारणेनी करता येतं. डोळे मिटल्यानंतर आपसुकच ते श्वासावरती जातं आणि मग ते श्वासावरती आलेलं नाम आपण आपल्या कानाने ऐकत असतो, कारण अवधान सगळं त्याच्यावरती असतं. क्षणात तुम्हाला अनुभव येईल की चित्तामध्ये कुठल्याही बाहेरच्या वृत्ती मला जाणवल्या नाहीत, त्या आलेल्या असतात पण त्या जाणवत नाहीत. एक क्षण फक्त माझं नाम आणि मी अशी अनुभूती यायला लागते. हा क्षण जेव्हा वाढत 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 10 ते 15 मिनिटावरती जातो त्यावेळेला नामाची प्रचिती यायला लागते. पण नाम स्थिर होण्यासाठी 15 मिनिटं जर का नाम स्थिर व्हायला हवं असेल तर नामाची आणि ध्यानाची बैठक एकत्रितपणे जी करायची असते ती मिनिमम 45 मिनिटाची करावी लागते. 10 मिनिटं मी बसलो तर नामाची प्रचिती नाही. 40-45 मिनिटं बसावं लागतं. एकदम नाहीच बसता येणार, पण सुरुवात 10 मिनिटापासून करावी. 10ची 15, 15ची 20, 25 आपसुक होतात. कारण आतमध्ये राहण्याची सवय लागली ना की माणसाला बाहेर यावंच वाटत नाही. त्या पद्धतीने नाम बसावं. कसं नाही, खुर्चीत बसावं. तुम्ही आता बसले तसं खुर्चीत बसावं. खुर्चीत बसून कसं काय करणार? खुर्चीत बसून करता येतं ना. भगवंतांनी काय सांगितलंय? शुचौ देशे प्रतिष्ठाप्य. ज्या जागेवर बसशील ती जागा सुचिरभूत स्वच्छ असली पाहिजे. वाघाचं चित्र भिंतीवर, त्याच्यासमोर बसून नाम ध्यान. वाघा बिघाचं चित्र काहीच ठेवू नका समोर. फार फार तर एखादं रामप्रभूंचं चित्र, आपल्या सद्गुरूंचा फोटो, तो सुद्धा आपल्या आसनाच्या मागे असला पाहिजे, समोर नाही, मागे ठेवायचा. उपासना करताना दृष्टीवर काही येता कामा नये, कारण अस्तित्वाच्या जाणीवेवर जायचंय नामावरती. नाम हे फक्त अक्षर नाहीये. राम असं म्हटल्यानंतर फक्त दाशरथी राम नाहीये, राम हा आत्मा राम आहे. कारण रामनाम हे एकमेव नाम असं आहे जे राम अवताराच्या आधीपासून अस्तित्वात आहे. असं कुठलंच नाम नाहीये. अवतार व्हायच्या आधी त्याचं नाम आधी आलंय, मग तो आलाय. कारण तो तत्वाशी संबंधित आहे, देहाशी नाही. त्यामुळे राम आतमध्ये, समोर काही नाही. शांत बस.
आपल्या सद्गुरूंचं, आपल्या खोलीत सद्गुरूंचं चित्र असावं, म्हणजे फोटो किंवा बाकी काही नसावं. उगाच काहीतरी लोक चित्र खिंकाळणाऱ्या घोड्याचं चित्र काय काय लोकांना लावलं, त्याचं ध्यान. एक कसं ध्यान पण खिंकाळल्यासारखं होतं मध्ये. काही नाही ना, काही त्याला आहे की नाही, त्याची सुचिता काय म्हटलेली आहे तशी सुचिता आहे ना, स्वस्त राहा त्याच्यावर. मी जसा बसलोय त्या ह्याच्यात बसता आलं तर फार उत्तम. याला सहजासन म्हणतात. पण ह्याच्यामध्ये बसण्यासाठी फार पूर्वीपासून बसण्याची प्रॅक्टिस लागते. एकदम 60 नंतर असं तर ते कंबर तयारच होत नाही काही खराब त्याच्यासाठी. पण काही हरकत नाही, त्याचं काय एवढं वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये. खुर्चीत बसावं. फक्त ज्या खुर्चीत तुम्ही बसलेला आहात त्या खुर्चीत जर बसायचं असेल तर पाठीच्या मागे एक उशी घ्यावी, म्हणजे पाठीचा कणा थोडा ताठ राहतो आणि आपले पाय डायरेक्ट जमिनीला टेकणार नाही त्याची काळजी घ्यायची. पायाच्या खाली पण एखादी उशी घ्यायची. उंची कमी असेल तर मात्र मागे अजून जास्त सपोर्ट घ्यायला लागतो, कारण पाय खाली टेकत नाहीत, लटकते राहतात. मागे 2 उशा घ्यायच्या की जेणेकरून पुढे येऊ, पाय थोडे अजून खाली जातील आणि खालती काहीतरी सपोर्ट घ्यायचा. हात कसे ठेवायचे, काय काय प्रश्न असतात. असे ठेवायचे का, असे ठेवायचे का, असं काही नाही. स्वस्त बस, शांत बस. खुर्ची असेल तर खुर्चीवरती असे हात ठेव, नाही तर चक्क आपल्या शरीरासमोर असे हात ठेवून बस. याला काय अर्थ आहे का, याला फक्त साहित्यिक अर्थ आहे. याला कल्याण मुद्रा असं म्हणतात. असे जे बसतात ना, असं कधी बसत नाही ना, हे चित्रात बसतात. असं कधी बसता येणार नाही. असं बसलं ना तर थोड्याने इथे दुखायला लागेल. शरीराला समांतर हात ठेवून असं बसायचं. मग एक तर असं तरी हात ठेवतात किंवा असं तरी ठेवतात. असं का करायचं, याला कल्याण मुद्रा असं म्हणतात. हे 3 बोट आहेत ना उरलेली, हे पहिलं बोट हे अंगठा हे परमात्म्याचं प्रतीक, पहिलं बोट हे आत्म्याचं प्रतीक. आम्ही साधना करताना काय करायचं असतं, तर आत्म्याला परमात्मा स्वरूप करायचं असतं. त्याच्यासाठी काय करायला लागतं, तर पहिले आत्म्याची चित्ताची दिशा परमात्माभिमुख असली पाहिजे, म्हणून त्या दोघांना एकत्र करायचं. आणि ती दिशा ईश्वराभिमुख कधी होईल, जेव्हा मी शरीर मन बुद्धी यांना बाजूला करीन तेव्हा. म्हणून ही कल्याण मुद्रा. हे 3 बाजूला आले आणि आता फक्त आत्मा परमात्म्याचं मिलन, त्याचं प्रतीक म्हणून हे आहे. ह्याला कल्याण मुद्रा असं म्हणतात. दुसरी योग मुद्रा आहे, डावा हात खाली उजवा हात त्याच्यावरती, अशा पद्धतीने बसायचं. हे का बसायचं, तर आपसुकच खांदे सरळ रेषेत येतात, वेगळेपणाने ताट बसावं लागत नाही. अशा मुद्रेत बसलं की आपोआप कणा ताट होतो. पण हे काही मला करायचं नाही, खुर्चीत बस, स्वस्त बस. एक शंख मुद्रा असते, ज्या मुद्रेमध्ये माझे परात्पर गुरु बसायचे, स्वरूपानंद. ती शंख मुद्रा म्हणजे अशा हात ठेवून अशा पद्धती. कशा मुद्रेनी प्रचिती लवकर येईल, मुद्रेने काही प्रचिती येत नाही, प्रचिती नाम नीट घेतल्याने येते. ते कशाने तुझ्या आवडीचा भाग आहे. या पद्धतीने रोप बसावं. सांगण्याचा उद्देश हाच आहे की नामामध्ये योग अंतर्भूत आहे. वेगळेपणाने योग करण्याची गरज नाहीये, निश्चितच नाहीये. परंतु नाम कसं घ्यावं हे कळलं नाही तर नामाची प्रचिती येत नाही. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की नाम वाले आणि ध्यान वाले असतात काही लोक, तर वाले वगैरे काही नसतं. नाम आणि ध्यान एकच आहे. एका जागी बसून डोळे मिटून श्वासावरती जेव्हा नाम घेतलं जातं तेव्हा ते ध्यान होतं. थोडी प्रक्रिया भिन्न आहे, हे मात्र निश्चित आहे की नाम ही स्वतंत्र उपासना आहे, ध्यान ही स्वतंत्र उपासना आहे. कारण नाम हे जाता येता सुद्धा घेता येतं, ध्यान जाता येता करता येत नाही, एका जागी बसून करावं लागतं. तेवढाच काय तो फरक आहे. चालता बोलता धंदा करिता, धंदे नाही धंदा करिता, खाता जेविता सुखी होता नाम विसरू नये. या सगळे कर्मप्रधान गोष्टींमध्ये नामाचा विसर पडतो. त्याला विशेषत्वाने लक्ष देऊन अनुसंधानात नाम ठेवावं. अनुसंधानात नाम कसं ठेवणार, मी बँकेचा कॅशियर आहे, आता मी ड्रायव्हिंगचं काम करतो, ड्रायव्हिंग करायचं आहे मला, एकीकडे नाम घेतलं पाहिजे. आता मी ड्रायव्हिंग करता आता नाम घेतलं रामनामाचं आणि जरा चूक झाली तर इतरांना राम म्हणण्याची वेळ आहे आपल्यासाठी. मग कसं घेणार अनुसंधान, कारण अनुसंधानात वैखरी नाहीये, चित्त आहे. अनु याचा अर्थ राहणं, संधान म्हणजे एकाच जागी चित्ताला ठेवून संधान बांधल्याचं राहणं. म्हणजे कसं करणार, सोपं उदाहरण देतो मी तुम्हाला. पूर्वीच्या काळी किंवा आता सुद्धा आपण बसने जर प्रवास केला तर कंडक्टरकडनं आपण तिकीट घेतो बसचं, ते एकदम भन्नाट असतं त्याची क्वालिटी. ते म्हणजे दिलंय की नाही हातात ते पण कळत नाही, इतकं ते पातळ असतं. त्यामुळे ते आपण असं वरच्या खिशात जर ठेवलं पटकन तरी इतकं पातळ असतं की ते उडून गेलं वाऱ्याने तरी कळणार नाही. पुन्हा आपण खिशात ठेवलं जनरली तर लोक काय करतात तुम्ही ऑब्झर्व करा, असं दर 10-10 मिनिटांनी असं खिशाला हात लावून बघतो आपण. उडालं नाही ना तिकीट, तर उतरल्यानंतर विचारलं तर 500 रुपये दंड आहे. आता सारखं सारखं आपलं लक्ष जातं ना. कुठल्याही कर्मात प्रवासामध्ये असताना आपलं चित्त तसं नकळत जाऊन त्याची खात्री करतं ना, आहे ना आहे ना. तसं प्रत्येक कर्मामध्ये चित्तामध्ये ईश्वराचं स्मरण आहे ना आहे ना आहे ना तपासून बघणं अनुसंधान. ते रामकृष्ण होते ना परमहंस, त्यांच्याकडे एक डॉक्टर गेले आणि त्यांनी त्यांना प्रश्न विचारला, अहो महाराज अनुसंधानात नाम घ्यायचं म्हणजे कसं घ्यायचं. तर रामकृष्ण म्हणाले की म्हणजे काय हो तुम्ही कसले डॉक्टर आहात. तर ते म्हणाले मी दातांचा डॉक्टर आहे. तुमचा दात दुखलाय का कधी, म्हणाले
हो दुखलाय ना म्हणे. मग तुमचा दात दुखला होता तेव्हा तुम्ही काय केलं? तर काय करणार? कापूर ठेवला कापसामध्ये दाढेवरती, दुखत होती. नाही नाही ते सगळं ठीक आहे, पण दात दुखत असताना तुम्ही काय करत होता? काय काही नव्हतं करत म्हणे. नाही नाही काहीतरी करत असाल ना दात दुखताना. त्याला कळालंच मार्ग नाही काय विचारतायत. नंतर लक्षात आलं ते म्हणे अहो दात दुखत होता पण माझी कामं मी करत होतो, करणार काय ना त्याला. तर माझा दात दुखते म्हणून मी काही डिस्पेन्सरी उघडणार नाही असं थोडी करता येईल. पेशंट आहे तर त्यामुळे मला दात दुखतोय, मला माझी कामं करायला लागत होती. मग तुम्ही सगळी कामं करत होता दात दुखताना असं त्यांनी विचारलं. त्याला हो मग जेव्हा कामं करत होता तेव्हा तुमचा दात दुखतोय तुम्हाला कळत होतं का? तर ते म्हणाले हो मग ती दाढदुखी काय साधी नसते, कारण ती ठुसठुसत राहतो, तो ठणकासारखा ठुसठुसत राहतो. ते मला हे जे ठुसठुस नाही ना त्याला अनुसंधान असं म्हणतात. असं प्रत्येक कर्म करताना आतमध्ये नाम ठुसठुसलं पाहिजे की नाही मी ईश्वराशी संबंधित आहे. त्याला समर्थ म्हणतात. चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरू नये. पण एवढ्यानी प्रचिती येणार नाही, म्हणून पुढे जाऊन लगेच सांगतात शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, तेणे गुणे दुडावे, परमार्थ व्हा, अखंड एकांत सेवावा, अभ्यासाची करीत जावा, काळ सार्थकी करावा जनसहित. शिष्या एकांती बैसावे, सावधपणे तेथे पहावे, अखंड धरावे सांडावे प्रभंजनाची. सगळी प्रक्रिया सांगितली समर्थांनी. प्रभंजन म्हणजे श्वास. शिष्या एकांती बैसावे, सावधपणे तेथे पहावे. तेथे म्हणजे कुठे? भ्रूमध्यापाशी आत्म श्वासावरती लक्ष केंद्रित कर. तेथेपणे सावधपणे तेथे पहावे, अखंड धरावे सांडावे प्रभंजनाची. प्रभंजन म्हणजे श्वास जो अखंडपणे चाललेला आहे. अखंड धरावे, काय धरावं? रामाला धर. काय सांडावं? अहंकाराला सोडून दे. अखंड धरावे सांडावे प्रभंजनासी. श्वासाच्या आधाराने अखंडपणे श्वासावरती अव्याहत नाम ध्यान. या पद्धतीने महाराजांनी नाम योग अंतर्भूत सांगितलेलं आहे. हा त्याचा एक भाग झाला. अशी 8 अंग आहेत. त्यातली आपण 2 बघितली, यम आणि नियम. त्याच्या पुढची अजून आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, अंततः समाधी, ज्याला बाबा बेलसरे नाम समाधी असं म्हणायचे. नाम घेता घेता ज्याचं नाम घेतो आहे तो आणि जो नाम घेतो आहे तो, या दोघांचाही लय होण्याच्या प्रक्रियेला जी अवस्था तयार होते त्याला समाधी असं म्हणतात. धी म्हणजे बुद्धी. बुद्धी ज्याचं ध्यान करायचं ते ध्येय, ध्यान करण्याची प्रक्रिया आणि ध्यान करणारा साधक, या तिन्ही गोष्टी ज्यावेळेला एकत्र होतात समान पातळीवरती, त्यावेळेला चित्ताची जी स्थिती त्याला समाधी असं म्हणतात. त्याला बाबा बेलसरे नाम समाधी असं म्हणायचे. योगाच्या भाषेमध्ये त्याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात. पण हे सगळी योगाची पुढची अंग आहेत. आपण एका याच्यामध्ये सगळी बघू शकत नाही. आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि आपली वेळ संपलेली आहे. श्रवणाची वेळ संपलेली आहे. आता आपण प्रत्यक्ष मध्ये एक ब्रेक घेऊन प्रत्यक्ष उपासनेच्या एकच गोष्ट सांगतो. तुम्ही इथे दरवेळेला येऊन दर रविवारी मी बघतो इथे की एक विशिष्ट कालावधीमध्ये नाम घेतो. त्याचा एक संकल्प सोडलेला असतो. कारण मी एकदा विचारलं होतं, कारण मी एकदा 2दा अशा अनेक ठिकाणी नाम शिबिरामध्ये गेलेलो आहे. तर त्यावेळेला असं झालं होतं की नाम घेतल्यानंतर म्हणजे मौनामध्ये जे आपण नाम घेतो त्याच्यानंतर अशी चिठ्ठी फिरवली जायची आणि त्याच्यामध्ये आपण किती नाम घेतलं त्याची संख्या लिहायला सांगायची होती, किती माळा झाल्या. तर मी त्यांना विचारलं हे तुम्ही का फिरवता असं, म्हणजे हे असं का सांगता, संख्या कशाला? तर ते मला आम्ही संकल्प सोडलाय. काय संकल्प सोडला असेल 10 कोटी 13 कोटीचा, त्यामुळे ती नोंद करायची आम्हाला. ठीक आहे, संकल्प सोडलाय तिथपर्यंत ठीक आहे. मग मी सहज वही बघितली, कुतूहलाने वही बघितली की लोक काय लिहितात. तर लोक काय लिहितात माहितीये का, असं नाव लिहितात. समजा मी साधक आहे, मला सांगितलं तू जपाची नोंद कर. काय सांगितले करायला? जपाची नोंद करायला सांगितली. मी काय करतो, माझी नोंद करतो. मंदार लेले 50 माळा. अरे गेलं. तू गेल्यास, मी गेल्या 50. मग लिहिताना लोकांना असं स्वतःचं नाव आधी लिहित नाहीत, असं वाकून बघा. ह्याने किती 40 45 पाहिजेत, माझ्या 5 वाढल्या पाहिजेत, 45 40 अशी साधना होत नाही आणि संकल्पही पूर्णत्वाला जात नाही. जो काही संकल्प असेल तर जरूर नोंद करावी. कशाला नोंद करायची स्वतःची? लिहा ना, 50 माळा लिहायचेत ना, 20 लिहायचेत ना, ज्या झालेत त्या. श्रीराम 50. कुणी नाम घेतलं? रामाने नाम घेतलं, त्यांनी करवलं, त्याचं नाम त्यांनी घेतलं, मी माध्यम आहे, सोडून देता आलं पाहिजे. त्या पद्धतीने नाम घेऊन बघा. स्वतःला सोडून नाम घ्या. मी नाम घेतो असं नाही. आपल्या सद्गुरूंना आवडायचंय म्हणून घेतो, काहीतरी मला हवंय त्याच्या बदल्यात म्हणून नाही. ईश्वर प्राप्ती व्हावी याच्यासाठी. एकच प्रसंग सांगतो म्हणजे आपला विषय कन्क्लूड होईल.
भाऊसाहेब केतकर होते ना, त्यांचा ज्यावेळेला व्यक्तिगत 11 कोटी जप पूर्ण झाला, सामूहिक नाही हा, व्यक्तिगत. त्यात सुद्धा गंमत अशी आहे की त्यांचा 11 कोटी जप झालेला त्यांनाच माहिती नाहीये, कारण त्यांनी मोजलेला नाहीये. तो बाबांनी मोजला होता, बाबा बेलसरांनी, त्यांनी नोंद केली होती त्यांची. आणि 11 कोटी झाल्यानंतर त्यांचं वयोमान लक्षात घेता त्यांना अंदाज आला की अजून पुढे 3 कोटी व्हायला खूप काळ जाऊ शकतो, त्यामुळे कदाचित देहाच्या मर्यादा आहे. म्हणून त्यांनी भाऊसाहेबांना सांगितलं की भाऊसाहेब 11 कोटी नाम तुमचं पूर्ण झालंय, ही खूप मोठी गोष्ट आहे, त्याचा आपण उत्सव करू असं ते म्हणाले. कारण माणूस हा उपासना प्रिय नसतो, उत्सव प्रिय असतो. त्याच्यावरती भाऊसाहेब म्हणाले, केशव 11 कोटी नाम पूर्ण झालं ही काही मोठी गोष्ट नाही आहे म्हणाले. तेव्हा मग काय मोठी गोष्ट आहे? ते म्हणाले, महाराज माझ्या आयुष्यात आले ही मोठी गोष्ट आहे. त्याच्यावरती ते म्हणाले, मग एवढं केलं कशाला? महाराज जर का आयुष्यात आले हीच जर का मोठी गोष्ट असेल, मग इतकं नाम घेतलं कशाला? त्यांना आवडायचं म्हणून घेतलं. ही भूमिका मला कळली पाहिजे. मला काहीतरी हवं आहे. मी किती नाम घेतल्यानंतर काय झालं? चांगला जावई मिळाला का? चांगली सून आली का? नीट नांदते का? लॉटरीचं तिकीट लागलं का? केस माझ्या बाजून सुटली का? घर माझ्या नावावर झालं का? इतकं नाम घेतलं, मी किती घेऊ? ते तुझ्या प्रारब्धाने होणार आहे. प्रारब्ध कधी बदलता येत नाही, कुणालाही नाही, असं महाराजांनी सांगितलंय. माझं वाक्य नाहीये. त्यामुळे नाम आनंदाने घेऊया. आजही त्याची 8 अंग शिल्लक आहेत. आपण त्याची 2 बघितली, यम आणि नियम, अजून 6 शिल्लक आहेत. ज्याला 6 अंग लक्षात येतील ना, त्याला आपल्याला लक्षात येईल की नाम एक्झॅक्टली आपल्या आतमध्ये कसं उतरतं. फार कठीण नाहीये ते, शब्दानुरूप फार कठीण वाटतं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, असं वाटतं केवढं आहे. काही नाहीये, सोपं आहे. जसं यम आणि नियम हे अगदी आचरणाशी संबंधित आहेत, तसं यम, नियम, आसन, आसन हे बसण्याशी संबंधित आहे. धारणा हे उपासनेच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. प्रत्याहार हा अंतःकरण आणि चित्ताचा संबंध दाखवणार आहे. ध्यान ही प्रत्यक्ष प्रक्रिया आहे. समाधी ही अनुभूती आहे. आणि ती 6 अंग आपण बघू, परंतु ती पुढच्या वेळेला बघूया. झालेली सगळी प्रबोधन सेवा जी आहे ती गोंदवलेकर महाराजांच्या चरणी, कारण ती त्यांचीच आहे. ज्यांच्या दरबारात बसलेलो आहोत ते योगपुरुष गजानन महाराज, माझे परात्पर सद्गुरू स्वामी स्वरूपानंद आणि माझे सद्गुरू स्वामी माधवानंद, आणि अंततः पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करतो. आणि इथेच माझ्या वाणीला विराम. हरि ओम तत्सत. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, महाराजाधिराज योगीराज परब्रह्म, शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय. श्रीराम.